हे कट केलं तरी चालेल व्हिडिओनं, की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कूल आहे खूप. मी म्हणेन की एनीवन हू टेक्स अ फोटोग्राफ इज अ फोटोग्राफर. जर तुम्हाला बेसिकच माहित नाही तर फक्त चांगला कॅमेरा घेतल्याने चांगले फोटो येत असते, तर प्रत्येक महागडा कॅमेरा घेणारा चांगला फोटोग्राफर बनला असतो. फक्त फोटो काढायचे मला कोणीच पैसे देणार, यू विल हॅव टू फाइंड आउट युअर ओन वे. कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही. पहिले तुम्हाला जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडते तर तुम्हाला मॅक्सिमम वेळ फील्डवर राहणं जरुरी आहे. देयर इज नथिंग सच एज बॅड लक, इट्स जस्ट पुअर प्लॅनिंग. ही शेवटी कला आहे. सो इथे काही असं फिक्स रूल नाहीये. हॅलो सलील, कसा आहेस? गुड इव्हनिंग. एकदम मजेत. तुला मी बरोबर झिम्बाब्वेला जायच्या आधी पकडलंय. त्याचं कारण असं आहे की हम्म. आपला आत्ता जो या चॅनलवर जो पहिला व्हिडिओ तुझ्या हम्म. इंटरव्ह्यूचा आपण पब्लिश केला, इतक्या लोकांना तो आवडला. आणि त्याच्यावर पण अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे की एका इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला आमचं भागलेलं नाहीये, कारण सलीलकडे सांगायला इतकं काय काय आहे, तर तुम्ही याची सिरीज का नाही करत? तर राईट. त्या पहिल्या एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देते आहे या एपिसोडच्या. आणि एंड स्क्रीनला पण तुम्हाला तो इंटरव्ह्यू बघता येईल, त्याची पण लिंक तिथे देते. या आजच्या ज्या गप्पा आहेत ना सलील, त्या मात्र कुठल्या देशाच्या स्पेसिफिक नाही आहेत. कारण मला स्वतःला काही प्रश्न आहेत, ते आधी मला तुला विचारू देत. हा. मागच्या शुअर. वेळेला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आपण मसाई माराला गेलो नव्हतो, केनियाची जेव्हा ट्रिप केली राईट. तेव्हा. यावेळेला मला मसाई मारायला तुझ्या बरोबर यायचंय. मी तुझी पाठ सोडणार नाहीये ती ट्रिप माझी होईपर्यंत. तर राईट. मागच्या वेळेला मी आयफोन साधा एक घेऊन आले होते, हम्म. तोच घेऊन मी परत येणार आहे असं मला वाटतंय. पण बरोबर. मागच्या वेळेला जे मी फोटो काढले त्यापेक्षा या वेळेला माझे जे फोटो असतील ते चांगले यावेत, हम्म. म्हणून तू मला काय सूचना देऊ शकतोस? कारण मला नवीन काही आत्ता घेणं शक्य नाहीये, पण जे बरोबर. आहे तिथून मला प्रगती करायची एवढं नक्की आहे. बिलकुल, बिलकुल. येस. म्हणजे राधा खूप चांगला प्रश्न आहे. कारण खूप वेळा लोकांचं असं होतं, की जेव्हा ट्रिप बुक करत असतात, तेव्हा काही वेळा लोकांना जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो, की आत्तापर्यंत असं होतं, की बऱ्याच वेळा मी फक्त फोटोग्राफर्सना घेऊन जायचो. सो अजूनही लोकांच्या डोक्यात हे असतं, की अरे आम्ही फोटोग्राफर्स नाही आहोत, तरी आम्ही येऊ शकतो का? तर येस, डेफिनेटली तुम्ही येऊ शकता. आणि मी म्हणेन, की एनीवन हू टेक्स अ फोटोग्राफ इज अ फोटोग्राफर. म्हणजे व्हाय वी डिस्क्रिमिनेट, की बाबा एक मोठा लेन्स आहे म्हणून हा चांगला फोटोग्राफर, की हा कॅमेरा आहे म्हणजे हा काही फोटोग्राफर नाहीये, मोबाईल कॅमेरा आहे म्हणजे हा फोटोग्राफर नाही, असं नाहीये. सो आय वुड कन्सिडर एनीवन हू इज टेकिंग पिक्चर्स, वी कॅन कॉल हिम अ फोटोग्राफर. ही इज टेक्निकली. सो मागच्या व्हिडिओमध्ये आय डोंट नो बोलणं झालं काय, बट फोटोग्राफीचे जे 4 पिलर्स मी म्हटलं, की एक इज सब्जेक्ट नॉलेज, सेकंड इज इक्विपमेंट नॉलेज, थर्ड इज शूटिंग टेक्निक्स अँड फोर्थ इज पोस्ट प्रोसेसिंग. या 4 गोष्टी जर तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्ही या 4 गोष्टींवर काम केलं, तर एनीवन कॅन बी अ गुड फोटोग्राफर. सो मागच्या वेळेला आता जसं तुम्ही केनियाला एकदा येऊन गेलाय, फक्त आपण एकदा मसाई मारायला नाही गेलो. सो काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहेत किंवा काही अॅनिमल बिहेवियर तुम्ही बघितलंय. सो बरेचदा काय होतं, की इंडियामध्ये जे फिरतात आणि त्यानंतर ते केनियाला जातात, तेव्हा हे खूप नॅचरली आहे. माझंही पहिल्या वेळेला झालं होतं थोडंसं, की आपल्याला प्राणी दिसला की असं अरे पटकन पटकन फोटो काढा, फोटो काढा, हा निघून जाईल. बिकॉज इंडियात ते होतं. इतकं थिक फॉरेस्ट आहे, की प्राणी पटकन गायब होऊन जातो. सो आम्हाला इंडियात असं असतं, की पटकन फोटो काढा. केनियात फॉर्च्युनेटली तसं होत नाही. प्राणी बऱ्यापैकी वेळ देतात. सो तुम्ही जसं आता एकदा येऊन गेले, तर तुम्हाला काही प्राण्यांचं बिहेवियर माहिती आहे किंवा आपण कुठले प्राणी कुठल्या ठिकाणी शोधत होतो किंवा कुठल्या वेळात शोधत होतो हे तुम्हाला माहिती आहे. सो समवन लाइक यू हू हॅव ऑलरेडी बीन टू केनिया हॅज अ बेसिक आयडिया, की कुठल्या वेळेला कुठले प्राणी शोधतोय किंवा कुठले प्राणी शूट करायला पाहिजे. सो नवीन माणसांसाठी मी हेच म्हणेन, की थोडंसं या डॉक्युमेंटरीज वाचा. YouTubeवर हवं तेवढं अवेलेबल आहे. तर डॉक्युमेंटरीजमध्ये हे कळतं, की तुम्हाला साधारण दिसेल, की सकाळच्या अर्ली मॉर्निंग आणि लेट इव्हनिंग या वेळात प्रिडेटर्स दिसतात शक्यतो. शिकार वगैरे त्यावेळेला जास्ती होते किंवा दुपारच्या वेळेला हे सगळे प्राणी झोपलेले दिसतात. तर यातनं आपल्याला थोडीशी आयडिया येते, की ओके प्राण्यांचा ऍक्टिव्ह असल्याचा वेळ काय. सो उद्या तुम्ही समजा कॅम्पवर उठून आरामात म्हणाल, की अरे मी तर सुट्टीवर आलोय, मी कशाला सकाळी 5 वाजता उठू, मी 8 वाजता जातो सफारीला. तर तुम्हाला 8 वाजता गेल्यावर अॅनिमल लायन्स किंवा चीता हे ऍक्टिव्ह दिसण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. कारण ते ऑलरेडी गरमीमुळे कुठेतरी शेडमध्ये जाऊन झोपले. सो थोडंसं त्या अॅनिमल्स बद्दल वाचणं हे मी रेकमेंड करेन, की एनिमल हू इज गोइंग फॉर नॉट जस्ट मसाई मारा, तुम्ही कुठेही जा. म्हणजे हे अगदी मी लग्नाचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरसाठी अप्लाय होईल म्हणेन, की सब्जेक्ट नॉलेज, की तुम्ही कोणाच्या लग्नाचे फोटो काढायला जाताय, त्याचे क्लोज रिलेटिव्हच तुम्हाला माहित नाही. तर तुम्ही भले एकदम A1 क्वालिटीचे फोटो काढाल त्या नवरा आणि बायकोचे. पण त्या नवऱ्याची सख्खी बहीण, बायकोचा सख्खा भाऊ याला तुम्ही सोडून दिलं.
किंवा यांच्या घरातले हे महत्वाचे मेंबर्स आहेत, हेच तुम्ही काढलं नाही तर पाहिलं तेवढं अरे काय हे तर आले पण हे एवढे लोक मिसआउट झाले ना आमचे. सो ते सब्जेक्ट नॉलेज असणं खूप जरुरी आहे की तुम्ही नक्की कसले फोटो काढायला जाताय, ते प्राणी कुठल्या वेळेला ऍक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे हे फक्त मी प्राण्यांच्या बाबतीत नाही, फॉर एनी काइंड ऑफ थिंग्स की म्हणजे अगदी तुम्ही एखाद्या कॉन्सर्टचे फोटो काढायला जा तर तिथे फ्लॅश अलाउड नाही आहे, तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही फ्लॅश घेऊन गेलात आणि लो लाइटिंगच्या हिशोबाने तुमच्याकडे काही प्रिपरेशनच नाहीये तर ते फोटो चांगले नाही येणार. सो नोईंग सब्जेक्ट की तुम्ही नक्की कसले फोटो काढायला जाताय किंवा काय बघायला जाताय त्याचा थोडासा स्टडी करणं आणि तो जितका जास्ती कराल तेवढे तुमचे फोटो चांगले येतील. सो ते जरुरी आहे. सेकंड इज इक्विपमेंट नॉलेज की प्राण्यांबद्दल तर वाचून झालं. आता समजा तुमच्याकडे एखादा बेसिक कॅमेरा आहे तर तुम्हाला त्या कॅमेऱ्याच्या पण लिमिटेशन माहिती पाहिजे की या कॅमेऱ्यात मला हे करणं शक्य आहे आणि हे करणं शक्य नाही. म्हणजे एखाद्या कॅमेऱ्यामध्ये जे शक्यच नाहीये टेक्निकली त्याच्यावर मी डोकेफोडी कशाला करू की हे माझ्या कॅमेरामध्ये पॉसिबल नाही तर मी हे नाही काढणार. मग एखाद्या बेसिक कॅमेरामध्ये समजा 10 फ्रेम्स पर सेकंड ही फास्ट त्याचा शट म्हणजे कंटिन्युअस शूटिंग मोड आहे तर तुम्ही एक्सपेक्ट कराल की नाही मला एका सेकंदात 20 फोटोज आले पाहिजे ते ऑन करताना सीन, तर ते नाही होणार आहे. त्याच्यावर डोकं आपटून काही फायदा नाही. सो यू शुड नो द लिमिटेशन ऑफ युअर इक्विपमेंट, यू शुड नो द एडव्हान्टेजेस ऑफ युअर इक्विपमेंट. सो म्हणजे ऑनेस्टली कुठलाही कॅमेरा घेऊन जा, काही फरक नाही पडत. ॲज लॉंग एज यू नो दॅट इक्विपमेंट प्रॉपरली तर तुम्ही त्याचं फुल पोटेन्शियल तर नक्की यूज करू शकता ना. कारण जर तुम्हाला बेसिकच माहित नाही आहे तर फक्त चांगला कॅमेरा घेतल्याने चांगले फोटो येत असते तर प्रत्येक महागडा कॅमेरा घेणारा चांगला फोटोग्राफर बनला असता. बेसिक फोटोग्राफी किंवा बेसिक इक्विपमेंट समजणं हे खूप जरुरी आहे. चांगल्या इक्विपमेंटनी ते अजून चांगलं होऊ शकतं. बट फक्त चांगलं इक्विपमेंट नाही म्हणून फोटोग्राफीचं नॉलेज नाही लागणार असं होत नाही. तिसरं शूटिंग टेक्निक की जेव्हा तुम्ही फोटो काढताय तेव्हा नक्की या पर्टिक्युलर सिनारिओला किंवा या लाइटिंग कंडिशन मध्ये मला काय फोटो काढायचे किंवा माझे सेटिंग्स काय असायला पाहिजे हे माहिती असणं अगेन जरुरी आहे. सो ते झालं तिसरा पॉईंट. आणि फोर्थ इज पोस्ट प्रोसेसिंग. कारण ह्युमन आय आणि इक्विपमेंट हे काही सेम नाहीये. आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं ते तसं दिसत नाही. त्यामुळे हे फोटो बरेच वेळा प्रोसेस करावे लागतात. सो अगेन याच्यात दोन पार्ट झाले, एक इज एडिटिंग आणि एक इज प्रोसेसिंग. सो प्रोसेसिंग इज मेकिंग अ डिजिटल फाईल लुक व्हेरी सिमिलर टू नॅचरल और एनहान्सिंग इट अ बिट. म्हणजे तुम्ही जे काय फोटोमध्ये काढलंय ते थोडंसं एनहान्स करताय तेव्हा त्याला तुम्ही प्रोसेसिंग म्हणू शकता. अँड whenever you are removing or adding any element in your picture which was not there at the time of shooting, we can call it as a editing. सो ऑफकोर्स वाईल्ड लाईफ मध्ये बरेच ठिकाणी ते अलाउड नाहीये, काही ठिकाणी अलाउड असतं, काही कॉम्पिटिशन असतात अशा की तुम्ही हे करू शकता डिजिटल अल्ट्रेशन. बट अदरवाईज वाईल्ड लाईफ मध्ये जनरली हे अलाउड नसतं. सो पोस्ट प्रोसेसिंग या 4 गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुमच्या बजेटमध्ये किंवा तुमच्याकडे असणाऱ्या इक्विपमेंटचा फुल पोटेन्शियल तुम्ही नक्कीच यूज करू शकता. त्यामुळे जे हे लोकांना वाटतं की माझ्याकडे मोठी लेन्स पाहिजे किंवा माझ्याकडे महागडा कॅमेरा पाहिजे असं काही नाही आहे. जो कोणता कॅमेरा आहे तो नीट स्टडी करा तर त्यातनंही त्या कॅमेऱ्यातनं पॉसिबल बेस्ट फोटोज नक्की निघू शकतील. एखाद्याला आता मी एकदाच अजून मसाई मारायला येईन मे बी तुझ्यासारखी, तू कसं म्हणजे वर्षातनं 4दा जातोस तसं करणार नाही किंवा मी प्रोफेशनली कॅमेरा वापरणार नाही मे बी. बरोबर. पण ज्यांना फोटोग्राफीमध्ये करिअर म्हणून बघायचं आहे, ज्यांना त्याच्याकडे, त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे रे सलील? याच्यात अगेन हे खरं तर गडबड याच्यात अशी ना की फोटोग्राफी मध्ये करिअर करायचं आहे हा अनफॉर्च्युनेटली हे दोन मिसमॅचडच आहे. कारण पर्टिक्युलरली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये म्हणतोय मी. ऑफकोर्स प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये चांगले पैसे मिळतात फोटोग्राफर्सना कारण तिकडे क्लायंट पे करणार आहे. इथे मी कितीही जगातला सुंदर फोटो काढला तरी कुठलाच लायन किंवा हरिण किंवा माकड किंवा कोळी म्हणजे एकही जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मी ज्यांचे फोटो काढतोय ते मला एकही पैसा देणार नाही आणि खराब आला म्हणून शिवाय घालणार नाही. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये करिअर म्हणालं तर तसे खूप कमी लिमिटेड ऑप्शन्स आहेत. कारण एका फोटोचे असे कोण पैसे देणार? आजकाल तर सगळं AI थ्रू अवेलेबल आहे. त्यामुळे नो वन इज पेइंग यू असे काय आपल्याला ते सुरुवातीला व्हॉट्सअपवर यायचं की इतके $1,000,000 दिले वगैरे हे असलं काही नाही. ते सगळे टाइमपास मेसेजेस होते. सो कोणी देत नाही. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहेत. एक इज जसं मी टूर घेऊन जातो की टूर नेऊन तुम्ही पैसे कमवू शकता. त्याच्यात अगेन फोटोग्राफी इज अ बाय प्रॉडक्ट की मी फोटोग्राफी टूरसाठी घेऊन चाललोय त्याचे तुम्ही मला पैसे देताय. मी चांगले फोटो काढतो याचे पैसे देत नाही. सेकंड कॅन बी अ फोटोग्राफी वर्कशॉप की जेव्हा मी ॲस्ट्रो फोटोग्राफी वर्कशॉप, मी अजून वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं वर्कशॉप ॲज सच घेतलं नाहीये कारण मला समावती कन्सेप्ट मला अजून अशी पटलेली नाहीये की आपण फील्डवर इतके बिझी असतो की तेवढ्या वेळात ते नीट शिकवून होत नाही. बट ॲस्ट्रोला बऱ्यापैकी वेळ मिळतो. सो फोटोग्राफी शिकवून पैसे त्यातनं म्हणजे बेसिकली आपण जेव्हा करिअर म्हणतो तेव्हा ऑफकोर्स व्हॉट वी आर लुकिंग ॲट इज हाऊ टू जनरेट रेव्हेन्यू फ्रॉम दॅट. त्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणतोय की वाईल्ड लाईफसाठी हाच एक कमी ऑप्शन आहे. आयदर तुम्ही टूर घेऊन जा
किंवा तुम्ही फोटोग्राफी शिकवा किंवा ऑनलाईन ट्युटोरियल्स येते, म्हणजे त्याच्याशी अलाइड काहीतरी गोष्टींमधनं पैसे मिळणार आहेत. फक्त फोटो काढायचे मला कोणीच पैसे देणार नाही. सो ते सुरू करायचं आहे तर लकीली माझं तसं झालं की माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. मला हे लक्षात आलं की आपल्याला खूप महागडी हॉबी लागलेली आहे. त्यामुळे पैसे कमवणं त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. तर या हॉबीसाठी कोणी फंड नाही करणार आहे. सो सुरुवात तशीच झाली. मी माथेरानला हर्पिंग ट्रिप्स घेऊन जायचो आणि मी आणि माझा मित्र परिन यूज टू चार्ज ₹350 पर पर्सन एका रात्रीच्या हर्पिंगचे. ज्याच्यात की ऑलमोस्ट आमचे काहीतरी ₹280 वगैरे खर्चच असायचा. सो आम्हाला ₹70 मिळायचे. पण त्याच्यानं मी मॅनेज केलं की चला इथनं सुरुवात करू. सो ज्यालाही कोणाला करिअर करायचंय तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडते तर तुम्हाला मॅक्सिमम वेळ फील्डवर राहणं जरुरी आहे. सो मी म्हणेन की फिगर आउट अ वे ज्याच्यामुळे तुम्ही मॅक्सिमम वेळ फील्डवर राहू शकता. सो वन ऑफ द बेस्ट वे इज टीचिंग फोटोग्राफी मे बी ऑन द फील्ड ऑर टेकिंग फोटोग्राफी टूर्स. सो हा एकमेव मार्ग मी म्हणेन की आहे की ज्यालाही कोणाला सुरुवात करायचं आहे मे बी छोट्या छोट्या ग्रुपने यायला सुरुवात करा. आणि असं नाही आहे की ताबडतोब तुम्हाला मसाई मारायलाच जायचंय और स्वालबार्डलाच घेऊन जायचंय. यू कॅन स्टार्ट. मी 2011 साली माथेरानची ट्रेल न्यायला सुरुवात केली. तेव्हा अनफॉर्च्युनेटली मी एवढा काही ऍक्टिव्ह नव्हतो सोशल मीडियावर, त्यामुळे लोकांना ते दिसायचं नाही. बट कित्येक वेळा मी टाकलं होतं, अरे तुझं तर काय मस्त तू फिरतो. म्हटलं हो, पण मी हे 15 वर्षांनी फिरतोय. सुरुवात मी माथेरानच्या त्या ₹350 ट्रेलवरनच केली आहे. सो एव्हरी सॅटर्डे संडे यूज टू गो देअर. पावसाळ्यात म्हणजे अगदी पहिला पाऊस पडला की ते सुरू व्हायचं. आणि इथे कसं ते म्हणजे सब्जेक्ट नॉलेज कसं कामात येतं की पाऊस पडल्यावर सगळी बेडकं ऍक्टिव्ह होतात हायबरनेट केलेली. आणि ते माथेरानचा जो घाट आहे तिकडे माथेरान इज द ओनली हिल स्टेशन आय गेस जिथे गाड्या अलाउड नाही आहेत. सो तुम्हाला एका पॉइंटला गाड्या सोडून ते घोड्याने किंवा चालत जावं लागतं. सो तो जो घाट आहे त्या घाटात सगळ्या शेअर टॅक्सी चालतात नेरळवरनं. सो आम्ही इकडनं 8 वाजताची 8-10ची ठाणा कर्जत लोकल असायची ती पकडायचो, नेरळला उतरायचो आणि त्या रस्त्यावर आम्ही चालत जायचो. तर का? कारण पाऊस पडल्यावर सगळी बेडकं रस्त्यावर यायची आणि या गाड्यांमुळे ती बेडकं मरायची बरेच वेळा गाड्यांखाली येऊन वगैरे. तर ती मेलेली बेडकं खायलाही साप यायचे. सो दॅट यूज टू बी व्हेरी इझी. कारण जंगलात कुठेतरी दाट झाडांमध्ये जाऊन साप शोधणं ऑफकोर्स रिस्की पण आहे आणि कठीण पण आहे. सो आम्हाला हे लक्षात आलं की अरे हा, हे तर रस्त्यावर मरून मरून पडलेली असतात बेडकं, ती खायलाच साप येतात. खरं तर सापांमध्ये पण स्कॅव्हेंजिंग फार कॉमन नाहीये. पण हे तिथे बघायला मिळालं. तर तसं की बाबा कुठल्या वेळात कधी जायचं, तर तशी आम्ही सुरुवात केली. सो तिथून एखादी छोटीशी ट्रेल घराजवळचं काहीतरी शोधून तुम्ही तिकडे फोटोग्राफी टूर्स नेऊ शकता किंवा लोकांना वीकेंडला फोटोग्राफी शिकवू शकता, ऑनलाईन शिकवू शकता. हे करून बेसिकली तुम्हाला स्वतःच्याच त्यातनं रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे टू फंड युअर ट्रॅव्हल. बिकॉज तुम्ही घरी बसून काही वाघाचे फोटो नाही काढू शकत. सो इफ यू वॉन्ट टू बी अ फोटोग्राफर तुम्हाला वाघांचे फोटो काढायसाठी प्रॅक्टिस करायला टायगर रिझर्व्ह मध्ये जाणं जरुरी आहे. आणि त्यात ऑब्व्हियसली कोणी सतत जात राहिलं तर तुम्ही यू आर जस्ट स्पेंडिंग युअर ओन मनी. सो टू जनरेट दॅट हे काहीतरी असं एखादी वे फिगर आउट करणं इज द फर्स्ट स्टेप इज व्हॉट आय वुड कॉल. सलील, तू आता हर्पिंग ट्रिप बद्दल म्हणालास, ते मुख्य करून सापांचे फोटो, सापांना शोधणं, हा सगळा विषय आहे तो. तर तुझ्या लोकल एरियात मुंबईमध्ये असे कुठले प्राणी आहेत रे, असे 3-4 प्राणी की ज्यांचा अभ्यास करून, ज्यांचे फोटो काढून या सगळ्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते? म्हणायला बरेच आहेत. म्हणजे मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो काय होतं जेव्हा मी फोटोग्राफी सुरू केली. सो मी 2011 ते 2000 जवळजवळ 15 पर्यंत फक्त साप, सरडे, पाली यांचे फोटो काढायचो. आणि त्यानंतर जेव्हा माझं ठरलं की आता पहिली टायगर सफारी करायची आहे, त्याच्या आधी मी ती तोपर्यंत माझ्याकडे मॅक्रो लेन्स होती जी सापांसाठी लागते. म्हणजे ज्याच्यात की तुम्हाला क्लोजअप चांगले मिळतात किंवा डिटेलिंग चांगलं मिळतं. त्याचं फारसं झूम नसतं. म्हणजे इट वॉज 90 mm टॅमरॉनची लेन्स. सो त्यानंतर जेव्हा माझं ठरलं की चला आता आपल्याला टायगर रिझर्व्ह मध्ये जायचंय किंवा आपल्याला वाईल्ड लाईफ करायचं, ज्याच्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी डिस्टन्स असणार आहे. कारण सापांच्या वेळेला आम्ही अगदी जवळनं फोटो काढायचो. सो जेव्हा मी 70-300 लेन्स घेतली तेव्हा मी सुरुवात अशी केली की ठाण्यात उपवन लेक म्हणून एक लेक आहे छोटा. ते एअरफोर्स स्टेशन आहे तिकडे येऊरला, त्याच्या खाली. सो त्या उपवन लेकला ना एक निर्माल्य कलश आहे. म्हणजे जे काही त्या तलावात ऑब्व्हियसली निर्माल्य विसर्जित करणं अलाउड नाही आहे. सो त्यामुळे ते एका कोपऱ्यात तिथे सगळं ठेवायला सांगतात. तर तिथे लक्षात आलं की बरीचशी फळं असतात त्याच्यात. त्यामुळे ते माकडं ती फळं खायला त्या निर्माल्याच्या जागेच्या इथे यायची. तर मी पहिले जवळजवळ 1.5 महिना फक्त माकडांचे फोटो काढायला जायचो उपवनला. की फर असलेला प्राणी आहे, सिमिलर टू वाघ, बऱ्यापैकी फास्ट मुवमेंट असतात. लाईट मे बी आपल्या हातात नसेल कारण विचित्र लाईट येऊ शकतो. म्हणजे जे टायगर रिझर्व्ह मध्ये पण होतं की झाडांच्या मधनं लाईट येतोय तर मध्येच कधी शॅडो एरिया ते अर्धा प्राणी कधी उन्हात आहे. सो हे सगळं प्रॅक्टिस करायला मी तिकडे जायला लागलो. त्यामुळे
तुम्ही काहीतरी असं आजूबाजूला शोधलं ना तर सगळं मिळतं. असं काही कुठे लिहिलेलं नाही की बाबा ओके वाघाचे फोटो काढायचे तर इथनं सुरुवात करा किंवा हे ट्राय करा. तुम्हाला असा विचार करायचा की ओके मला हे करायचं तर मी तिथे जाऊन जेव्हा मी ॲट दॅट टाईम ₹30,000 वॉज अ व्हेरी बिग अमाउंट फॉर मी. की ₹30,000 ताडोबा सफारीसाठी आपण घालवतोय तर तिकडे जाऊन मला फोटोग्राफी करता येत नाहीये हे कळायला नको. सो मी जवळजवळ 1.5 महिना तिकडे त्या येऊरला जाऊन उपवन लेकला माकडांचे फोटो काढायचो. आणि मग ते करताना कळलं की ओके माकडं उड्या मारतायत. सो हे तर झालं सगळं. याच्यापेक्षा अजून चांगला प्राणी कोणता आहे तर मांजरी. सो टीएमसीच्या अपोजिट कचराळी तलाव आहे विच इज नोन फॉर टू मेनी मांजरी. म्हणजे तिथे भयंकर मांजरी आहेत एका ठिकाणी. एक कुठलं तरी मठ आहे का मंदिर आहे तिकडे. सो मी तिकडे जाऊन मांजरींचे फोटो काढायला सुरुवात केली की ह्या मांजरी ऑलमोस्ट वाघासारख्या चालतायत आणि त्या ब्राऊन कलरच्या स्पेसिफिकली मांजरी मी शोधायचो कारण पांढऱ्यामध्ये तो लाईट ओव्हर एक्सपोज होतो. तर वाघाचा साधारण ऑरेंज ब्राउनिश कलर असलेल्या किंवा असा थोड्याशा डार्क कलरच्या मांजरींवर प्रॅक्टिस केली. सो ज्या टाईपचे फोटो तुम्हाला काढायचे आहेत, त्याची डेफिनेटली आजूबाजूला काही ना काही तुम्हाला त्याच्याशी सिमिलर सापडेल की ज्याच्यावरनं तुम्ही तुमची शूटिंग टेक्निक्स किंवा या गोष्टी किंवा फोटोग्राफीतले जे काही फंडे तुम्हाला वाटतात की मला कळलेत हे व्हेरीफाय करू शकता. आणि मग तिकडे गेला तर ते जसं म्हणतात की द मोर यू स्वेट इन द ड्युरिंग द प्रॅक्टिस लेस यू ब्लीड इन द बॅटल. तसं आहे की तुम्ही ज्या काही चुका करायच्या आहेत ना त्या इथे करा नाही हे फ्री आहे. आता आम्हाला फोटोचे पैसे नाही लागत विच इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज आय वुड से. 36 रोलमध्ये फोटोग्राफी शिकणं वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण त्या प्रत्येका खराब फोटोचेही पैसे लागायचे. इथे तुम्हाला खराबही आणि चांगले दोन्ही फोटोचे पैसे लागत नाही दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज. सो करा चुका शिका त्यातनं. पण हे असं होतं की तिथे गेल्यावर फोटो चांगले नाही आले म्हणून रडत बसणं की अरे नाही माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही म्हणून मला चांगले फोटो नाही आले. हे समाव मग असं की यू आर जस्ट लुकिंग फॉर समवन टू ब्लेम फॉर युअर मिस पिक्चर. तुम्ही तेव्हा हे विचार करा की मी काय केलं असतं की ही माझी चूक नसती झाली तर आय थिंक ती म्हणजे त्या तयारीने गेलो ना तर खूप कमी चुका होतात आणि ऍक्च्युली चांगले फोटो मिळू शकतात. हे बेस्ट आहे सलील. म्हणजे आधी वाघाच्या मावशीचे फोटो काढायचे, येस. सगळं स्किल जरा सेटअप व्यवस्थित करायचं आणि मग वाह मज्जा. काहीतरी फारच सिमिलर भारी शोधा की सांगितलं ते. त्याच्यात होऊ शकतं म्हणजे या गोष्टी व्हेरी मच पॉसिबल आहेत सगळीकडे. कावळ्या, चिमण्या, वाघ आणि मांजरी तर कुठे नाही आहेत. म्हणजे कोणाला आय डोंट थिंक कोणी हे म्हणेल की माझ्याकडे फोटोग्राफी करायला जायला पैसे नाहीत. तर मांजरींचे फोटो काढायला तर नक्की पैसे नाही लागत. तुम्ही जस्ट कॅमेरा घेऊन गल्लीत फिरा, कुत्रे आणि मांजरी सगळीकडे आहेत. सलील, व्हॉट इज दॅट वन मिथ अबाउट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी रे, की जे सगळ्यांना असं वाटतं की नाही नाही हे असं असं असतं आणि ते ऍब्सोल्युटली तसं नसतं. की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कूल आहे खूप. हे सगळ्यात मोठं मी म्हणेन की एक मिसकन्सेप्शन. ऑफकोर्स पार्ट ऑफ इट इज कूल. जे काय आम्ही सोशल मीडियावर टाकतो ते कूल आहे, पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी चालतात. म्हणजे मी स्वालबार्डला उभा राहिलेला एक मस्त मागे ग्लेशियर्स आहेत आणि मी इथे कॅमेरा फेकतोय ते मी बऱ्याच ठिकाणी करतो. सो लोकांना वाटतं की अरे मस्त आहे अरे तुझं लाईफ भारी आहे. पण त्याच्या मागे काय केल्यावरून मी इथपर्यंत पोहोचलोय हे खूप लोकांना कळतं. म्हणजे नॉट जस्ट की स्ट्रगल किंवा तिथे कसे पोहोचलात. मी अगदी कुठल्याही बेसिक ट्रिप म्हणजे नाणेघाटला मी मिल्की वेचा काढलेला फोटो पण किंवा मिल्की वे समोर मी उभं राहून मी सेम दर ऍस्ट्रो सीझनला मी एक मार्चमध्ये माझा डीपी अपडेट होतो. सो आय कॉल इट ऍस्ट्रो सेल्फी. प्रत्येक वर्षी मी सीझन ओपनर एक स्वतःचा फोटो टाकतो. यावर्षी अनफॉर्च्युनेटली तो होऊ नाही शकला. बट ते मी करतो. तर तेव्हा तो फोटो बघितल्यावर असं दिसतं की अरे यार हे काय कूल आहे. पण त्याच्या आधी जो काय रिसर्चसाठी वेळ घालवावा लागतो. म्हणजे मी कित्येक वेळा तिकडे जातो ना तर त्या लोकल लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही येऊन गेलायत का इकडे पहिले. म्हणजे तुला कसं माहिती की इकडून 1.5 किलोमीटरवर ईस्ट साइड फेसिंग एक लेक आहे. तो म्हणला अरे गुगलवर सगळं अवेलेबल आहे ना बघा ना तुम्ही. म्हणजे आधीच मी इजिप्तला गेलो तेव्हा मला लिटरली त्या आजूबाजूचे सगळे कॅम्प्स माहिती होते. म्हणजे आम्ही कुठे अडकल्यावर मी माझा गुगल मॅप उघडायचो की जेवायला आपण इथे जाऊ शकतो, इथे खायला काहीतरी मिळतं, त्याचा नंबर त्याचे हे सगळं माझ्याकडे होतं. सो लोकांना हे कळत नाही किंवा हे दिसून येत नाही ऑफकोर्स की आणि म्हणजे मला ते जेन्युइनली आवडतं. ट्रिप प्लॅन करणं. मी म्हणेन की फोटो काढण्यापेक्षा मला समजा एक चांगला फोटो आल्याचा 100% जो आनंद आहे, त्यातला प्रोबॅबली माझा 80% आनंद इज माझं प्लॅनिंग करेक्ट होतं याचा आहे. आणि 20% इज ओके चला मग फोटो मिळाला आता. सुरुवातीला ते होतं की नाही 100% मला फोटोच मिळाला पाहिजे. पण आता असं आहे की आपण या सगळ्या गोष्टी करतोय ना तर त्या बरोबर होत आहेत की नाही. सो सगळ्यात पहिले की बाबा कुठल्या सीझनला जायचं तिकडे. मग तिथले लोकल कॉन्टॅक्ट शोधून काढणं की जो माणूस मला तिथे नेऊ शकेल बिना काही इलिगल गोष्टी करता. कारण असे तर खूप असतात अरे या ना मी घेऊन जातो काही होत नाही वगैरे. तर दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही या रिस्क नाही घेऊ शकत. सो पर्टिक्युलरली इजिप्त सारख्या देशांमध्ये मिलिटरीच्या परमिशन्स लागतात या सगळ्या ठिकाणी जायला. सो ते इथून बसून कॉर्डिनेट करणं ते सगळं वाचणं. मग गुगल मॅपवर ऍक्च्युअली बघून कुठून कुठे डिस्टन्स किती आहेत. मग ज्या एरियात आम्हाला फोटो काढायचे तिकडे ईस्ट साईडला काय आहे तिथून
म्हणजे तिथपासून मोठं टाउन जे कोणतं आहे त्याचं डिस्टन्स, तर एअर पोल्युशन त्याचं किती येईल काय, हे या सगळ्या गोष्टी अभ्यास करून जावं लागतं. म्हणजे त्या एका फोटो मागे प्रॉब्ली 3-3.5 महिन्याचा लिटरली अभ्यास असतो. म्हणजे शाळेत अभ्यास कधीच नाही केला, पण ते आता आवडत आहे कारण यातनं येणारा आउटकम दिसतंय. म्हणजे शाळेत आपण अभ्यास करायचो तेव्हा हे कळायचंच नाही की यातनं होणार काय एवढं वाचून. तर आता हे माहिती असतं की मी हे सगळं जर नीट अभ्यास केला आणि नीट वाचलं तर मला एक छान फोटो मिळणार आहे किंवा मला हे छान बघायला मिळणार आहे. सो ते असं कधी असं नाही वाटत की अरे हे आपण काय करतोय, किंवा त्याचं मला कधी बोंबाबोंब करावीशी नाही वाटत की अरे नाही नाही मी हे एवढं काम केलंय म्हणून माझ्याबरोबर यावं. ठीक आहे, तुम्हाला यायचंय तर या, मी चाललोय कारण मी हा सगळा अभ्यास केलाय आणि मला तिकडे जाऊन हे दिसणार आहे. सो हा एक पार्ट आहे जो बऱ्यापैकी मोठा आहे. जसं मी म्हटलं की ह्या सब्जेक्ट नॉलेज आहे की प्रत्येका त्या सब्जेक्ट बद्दल अभ्यास करणं, इक्विपमेंट्स बद्दल अभ्यास करणं की आपल्या कॅमेरात हे कसं पॉसिबल होईल. आता बरेचदा असं होतं की ते माझ्याकडे स्टार ट्रॅकर वगैरे सगळं आहे आता, की जे चांगला ऍस्ट्रो फोटोग्राफीसाठी लागणार आहे. पण मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे हे नव्हतं. सो अगदी बेसिक 50 म्हणजे निकॉनचा एक D5200 म्हणून एक कॅमेरा होता. 5200 5300 या दोनपैकी कुठला तरी माझ्याकडे होता. सो तो कॅमेरा आणि एक बेसिक लेन्स 1855 किट लेन्स यांनी सुद्धा मी मिल्की वेचा फोटो काढलाय. सो म्हणजे त्या इक्विपमेंट पायी थांबू नका, की तो नंतर बेटर होत जाईल चांगल्या इक्विपमेंटनी, पण त्याच्यासाठी सुरूच न करणं. सो अभ्यास केला तर हे सगळं होतं. सो हा पार्ट थोडासा सोशल मीडियावर येत नाही असं मी म्हणेन. सो त्यामुळे लोकांना जे वाटतं की एक गोष्ट जी तुम्ही म्हणाल की मिथ आहे इज की कूल आहे, तर ते फक्त कूल नाही आहे, त्यातला एक पार्ट कूल आहे, पण त्याच्या मागचा 90% इज बऱ्यापैकी चांगली मेहनत. ते लेगवर्क दिसत नाही कारण दिसत नाही फक्त कारण फोटो दिसतो किंवा करेक्ट. फक्त व्हिडिओ हे दिसतो. आता मी हे नाही टाकत की या फोटोसाठी मी या तारखेला 3 तास गुगल मॅप बघत होतो, या तारखेला 7 तास. तुम्हाला तो फोटो दिसणार आहे फक्त की सलीलनी नॅचरल बीचवर एक मिल्की वेचा फोटो काढला. पण ते तिथे बसून आदल्या दिवशी तिकडे जाऊन ते 5 वाजता तिथल्या लोकांना भरती ओटीच्या वेळा बघणं, मिल्की वे कुठे येईल, समुद्रात मी तेव्हा जाणं सेफ आहे का, हे सगळं बघून मग तो नेक्स्ट डे फोटो येतो. सो ते लोकांना पटकन दिसत नाही आणि ऑफकोर्स माहिती काही कोणाला बोंबाबोंब करायची नसते. बट इफ तुम्ही त्या कूल गोष्टीसाठी एम करताय तर याची तयारी ठेवा. देन ओनली तो कूल वाला पार्ट मिळेल. बिना ते करता फक्त तिथे जाऊन फोटो ते नाही होणार आहे. सो ते टू लुक कूल यू हॅव टू वर्क हार्ड. सलील आता तू म्हणलास समुद्रात जाऊन आतमध्ये मग येस. तू फोटो काढलेस. तो एक्सपिरियन्स सांग ना थोडासा. येस, बिलकुल. ती खूप मस्त स्टोरी आहे. म्हणजे आय थिंक आमचं लग्न लग्न झाल्यानंतर 3-3.5 वर्षानंतर आम्ही फायनली अंदमानला जायचं ठरलं. तोपर्यंत मी अंदमानला गेलो नव्हतो. आणि दरवर्षी माझी मी जसं म्हटलं, की मार्च, एप्रिलमध्ये किंवा फेब्रुवारी, मार्च या 2 महिन्यात एक ती सीझन ओपनर ॲस्ट्रो ट्रिप होते. सो अदितीला ते बऱ्यापैकी तोपर्यंत माहिती झालं होतं, की अरे हा सलील दर फेब्रुवारी, मार्चमध्ये करतो. पण ते बऱ्यापैकी त्याच्यावरनं पण आमची झाली वादावादी. "अरे आत्ता नको ना, आपण नंतर जाऊ. मला ॲस्ट्रोसाठी जायचंय." "नाही, नाही, नाही. ही ट्रिप तुला माझ्याबरोबर करायची आहे विदाऊट कॅमेरा." सो म्हटलं ठीक आहे चल जाऊ. आणि ट्रिपच्या आदल्या दिवशी अदिती अशी आली, "सलील तू कॅमेरा घेच मला वाटतं." म्हटलं का? तर म्हणते मी जे काय माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये बोलायचो ते अदितीने कुठून त्या 1-2 सेशन तिने अटेंड केले होते. सो तिने ते सगळं चेक केलं, की मिल्की वे कुठून, कधी दिसेल, किती वाजता दिसेल. आणि तिला म्हणजे मला तर ते ऑफकोर्स मी ते बघितलेलंच होतं आणि मला खूप हळहळ होत होती, की अरे यार आपण इथे चाललोय. इथून दिसणार आहे पण मला कॅमेरा नाही न्यायचा. म्हटलं ठीक आहे चल आपण आपण मजा करून येऊ. पण जायच्या 2 दिवस आधी अदिती सांगितलं, "तू कॅमेरा घे, तिकडे ना मिल्की वे दिसणार आहे." मी सगळं चेक केलं सॉफ्टवेअर्सवर त्या मिल्की वेची पोझिशन वगैरे. तर आम्ही असं करून नील आयलंडवर गेलो आणि तिथे एक नॅचरल ब्रिज आहे. सगळं त्या हवेमुळे तर दगडात एक भोग पडलाय. म्हणजे नेडं आपण ज्याला म्हणतो. बरेच आहे की सुईचं नेडं नेडं आपल्या बऱ्याचशा किल्ल्यांवर पण आहे. म्हणजे राजगडला आहे. आय थिंक हरिश्चंद्रगडवर एक छोटं नेडं आहे. सो तसं तिकडे बनलंय. आणि मला लक्षात आलं की ते जसं फेसिंग आहे त्या नेण्याच्या बरोबर मागणं मिल्की वे दिसणार आहे हे लक्षात आलं. तर नेक्स्ट डे सकाळी तिकडे जाणं डिफिकल्ट होतं. तर आम्ही आदल्या दिवशी एका तिकडच्या गाईडला पिंटू म्हणून गाईड होता, मस्त गाईड होता, एकदम यंग पोरगा. त्याला घेऊन गेलो मी, की चल तिकडे. आणि मग गप्पा-गप्पांना विचारलं, की रात्री इथे कोण असतं पहाऱ्याला? कारण तिथे कुठेही मला बोर्ड नाही दिसला, की रात्री किंवा सकाळी इथे येणं अलाउड नाहीये. तर म्हटलं इथे बोर्डच नाही, तर मी इथे येऊ शकतो, फक्त सेफ पाहिजे. तर आम्ही त्याला पटवलं, की उद्या सकाळी येशील का? मी तुला त्याला थोडे फोटो दाखवले. सो ही सगळी म्हणजे हे त्याची लेखवत, की त्याला पहिले फोटो दाखवले, की इथे आपण काय येतोय, की तुला असा फोटो काढायला मिळेल. आणि तो पिंटू गाईड तो तिकडे लोकांना घेऊन जातो आणि त्यांचे वेगवेगळे फोटो काढून देतो. त्या सगळ्या कोरल्स बरोबर वगैरे. तर म्हटलं अरे कोणी असं आलं तर तू त्यांना हे एक तुझ्या युएसपी मध्ये टाकू शकतो, की माझ्या बरोबर आलात तर मी तुम्हाला मिल्की वे बरोबरचा फोटो काढून देईन. तर आम्ही आदल्या क्या दिवशी बात आहे. जाऊन तो सगळा एरिया स्कॅन करून मस्त. आला. ते त्याच्याशी जुगाड केला, त्याला थोडेसे पैसे दिले की बाबा हे ठेव रात्री नक्की ये वगैरे. आणि मग रात्री 2:30 वाजता मी आणि अदिती, एकही माणूस नाही त्या बीचवर,
त्या खड्ड्यांमध्ये 10 वेळा आम्ही घसरतोय असे गेलो आणि फायनली मला जेव्हा फोटो काढायचा होता तेव्हा मला लक्षात आलं की नुसता त्या स्ट्रक्चरचा ती रात्री त्या मोबाईलचा टॉर्च घेऊन उभी होती. इतका सुंदर फोटो आला. इट वॉज व्हेरी रिस्की, पण तसं म्हटलं की नुसतंच रिस्क न घेता त्याची ही सगळी तयारी आदल्या दिवशी केलेली होती. आम्ही दिवसा तिथे जाऊन आलो होतो, सो आम्हाला डिस्टन्सचा अंदाज होता, कुठल्या बाजूला पळायचं हे माहिती होतं. आणि ते असंच झालं की ती इतकी नेक टू नेक पोझिशन आली होती की आम्हाला फोटो काढायला अर्धा तास लेट झाला तर पाणी चढायला लागेल भरतीचं. त्यामुळे आम्हाला ते पटकन निपटवायचं होतं आणि 3-3:30 जेव्हा फायनली फोटो काढून आधी ती खाली उतरली तेव्हा ती चांगली पोटरीपर्यंतच्या पाण्यात उतरली समुद्रात. म्हणजे ते जर ते आम्हाला भरतीचं पाण्याची वेळ माहित नसती तर आम्ही सगळे तिकडे अडकलो असतो त्या पाण्यात. सो ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे खूप मजा आली. दॅट वॉज वन ऑफ द अमेझिंग सायटिंग ऑफ मिल्की वे वी हॅड इन अंदमान. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या कयाकिंगसाठी गेलो होतो. तिथे बायोल्युमिनन्स आपण जे म्हणतो की काही मला माहिती आहे त्यांचं एक्झॅक्ट त्या ऑर्गॅनिझमचं नाव काय आहे, पण ते लाईट एमिट करतात ब्लू कलरचा. सो आम्ही कायाकिंग मध्ये ते जेव्हा पॅडल फिरत होतो पूर्ण पाणी निळं चमकत होतं आणि तिथे आम्ही फोटो काढत होतो. मग तिथे प्रथमेश म्हणून माझा एक मित्र आहे जो अंदमानला नॅचरलिस्ट म्हणून काम करतो एका कॅम्पवर. तो आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे असंच की ते युव्ही लाईट मध्ये चमकतात काही कोरल, सो त्याचे फोटो काढले मिल्की वेवर वगैरे. खूप मजा आली ती. पण हे सगळं स्टडी केलं की आपण तो डायलॉग नेहमी ऐकतो की काहीतरी काय तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला खूप जी जान से चाहो तो पुरी कायनात. तर कायनात वगैरे काही नसतं. माझं म्हणणं आहे तुम्ही एखादी गोष्ट खूप डेडिकेटेडली करा ना तर तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला तेवढ्या ह्याच्यासाठी सपोर्ट करतात. म्हणजे तेव्हा कुठेही माझा कॅमेरा न्यायचा उद्देश नव्हतं, पण अदिती वॉज द वन हू इन्सिस्टेड की नाही तू घेच कॅमेरा, तुझा एवढा जीव जातोय त्याच्यासाठी की तू कॅमेरा घे. सो हे होतं, म्हणजे तुम्ही खूप डेडिकेटेडली एखादी गोष्ट करा तर यू एंड अप गेटिंग गुड रिझल्ट. फक्त ते ट्रू एफर्ट्स पाहिजे. म्हणजे मी खूपदा म्हणतो की तुमचं हॉबी काय आहे हे क्लिअर पाहिजे. सोशल मीडियावर फेमस होणं तुमची हॉबी आहे की ऍक्च्युअली फोटो काढणं ही तुमची हॉबी आहे. सो त्यामुळे ह्या ज्या डिबेट होतात की एआय कसं फोटोग्राफीला हानिकारक आहे, म्हटलं मला त्याशी घेणं देणंच नाही ना. फॉर मी माय हॉबी इज सीइंग दॅट थिंग, नॉट पोस्टिंग दॅट थिंग. सो तुम्ही एआयनी करा का काय करा, मला ते पोस्ट करताना आनंद मिळतच नाही, मला काढताना आनंद मिळतोय. सो ते एआय कुठलंच रिप्लेस नाही करू शकत. सो इट्स ओके. मी तुला म्हणणार होते आता, तो जो एक्सपिरियन्स आहे ना तिथे असण्याचा, करेक्ट. तो फार कमाल आहे रे. म्हणजे मला आता आठवलं आता एकदम सलील, केनियाच्या आपल्या ट्रिपमध्ये दुपारी आपण घरी चाललो होतो त्या दिवशी, म्हणजे मधला जो ब्रेक असतो दुसऱ्या गेम राईडच्या आधी. आणि तेव्हा तू म्हणलास की नाही आपण आज लंच उशिरा करणार आहोत, आज आपण पहुडलेले सिंह बघूयात. तर मी म्हटलं काय बोलतोय, एवढी भूक लागली आहे, व्हॉट आर यू सेइंग. तर तू आम्हाला एके ठिकाणी नेलंस आणि असं तिथे काहीच नव्हतं. म्हणजे ऑफकोर्स खूप ऊन होतं आणि कुठलाही प्राणी दिसत नव्हता. आणि एका वळणावर गेल्यानंतर एका झाडाखाली असे 4-5 सिंह मस्तपैकी, म्हणजे एक सिंह आणि सिंहिणी आणि त्यांची पिल्लं. जो काय तो नजारा होता सलील. राईट. आणि मग तू म्हणलास की आता तुम्ही 4 तास हे बघा कारण हे हलणार नाहीयेत आता. करेक्ट. अमेझिंग होतं ते जे काय होतं, तो ती साईट वॉज समथिंग. सलील, आता मला एक गोष्ट सांग की अगदी तुझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा तू फोटोग्राफीला सुरुवात केली असशील, तेव्हा असं झालं असेल ना की हे सगळं लेगवर्क तू केलंयस आणि करेक्ट. तू खूप उमेदीने गेलायस आणि तुला वाटतं की नाही आता हा बेस्ट फोटो मला मिळणार आहे, माझा सगळा अभ्यास रेडी आहे. पण असं करून तिथे वाट बघून तुला हवा तसा फोटो नाही मिळाला, असं कधी झालंय का? आणि तसं झालं असेल तर तो अनुभव गाठीशी लावून तू पुढे कसा चालायला लागलास? म्हणजे डिड इट स्टॉप यू? म्हणजे ऑफकोर्स इट डिडंट, पण अ, तो एक निराशा येते ना रे, की आपल्याला हवी ती मज्जा नाही आली किंवा नाही मिळाला फोटो असं. करेक्ट. होतं ऑफकोर्स. म्हणजे इट इज व्हेरी काय म्हणतात की नॅचरल टू फील बॅड एखादी गोष्ट नाही झाली. कारण याच्यात मी जसं म्हटलं की खूप बऱ्यापैकी मोठा फॅक्टर असायचा की बरेच पैसे इन्व्हॉल्ड आहेत, जे की तेव्हा माझ्याकडे नव्हते. इतके म्हणजे तेव्हा असं झालं की ₹1500 जरी एक्स्ट्रा खर्च झाले तर असायचं की हे गेले, म्हणजे त्यातनं काही आउटकम नाही येणार आहे. सो ऍटलीस्ट तो फोटो आल्यावर असायचं की चला काहीतरी फोटो, भले त्या फोटोतनं पैसे नाही मिळणार बट फोटो मिळाला, आपल्याकडे काहीतरी झालंय. सो निराश होणं इज बट ऑब्विस. पण तेव्हा डोक्यात समूह हेच यायचं किंवा खूपदा असं आलं की ऑफकोर्स याच्यात माझ्या आईबाबांचं खूप मोठं योगदान आहे की कुठलीही गोष्ट चूक झाल्यावर बाबांचं हे असतं की आपली काय चूक होती बघा, की दुसऱ्यावर ब्लेम नका करू, तुझं काय चुकलं. तर तेव्हा ती सवय लागली की एखादी गोष्ट आपण ठरवली तशी नाही झाली याचा अर्थ प्रॉब्ली आपण प्लॅन बरोबर नव्हता केला किंवा आपण वी वर नॉट रेडी फॉर प्लॅन बी, वी वर नॉट रेडी फॉर प्लॅन सी. देयर इज नथिंग सच एज बॅड लक, इट्स जस्ट पुअर प्लॅनिंग. की
तुम्ही धरून चाललंय की असं होणार आहे आणि नाही झालं तर म्हणता अरे यार आय एम व्हेरी अनलकी, असं नाही झालं. पण तुम्ही प्लॅन करतानाच हे करा की हे असं नाही होऊ शकत, तर तेव्हा माझा बॅकअप ऑप्शन काय आहे? सो हे खूपदा होतंय की आम्ही बसून राहिलोय, आम्ही नल सरोवरला आम्ही आय थिंक म्हणजे विदुला मावशी जेव्हा जिच्यामुळे तुम्ही फोटो बघून केनियाला आलात, मला अजून आठवतंय मी विदुला मावशीशी 2.5-1 तास फोनवर बोलत होतो, एका फॉक्सच्या डेन समोर बसून. जेव्हा त्यांचं मसाई मारायला यायचं ठरत होतं. आम्ही जवळ-जवळ 5.5 तास एका फॉक्सच्या डेन समोर बसून होतो. की ते बाहेर येतील पिल्लं आणि वाह! आम्ही फोटो काढू. पण ते खूप वेळाने आले. आम्ही आदल्या दिवशी सेम आम्ही गेलो होतो, तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की अरे या बाजूने आपण फोटो काढतोय, पण सूर्य उलट्या बाजूने आहे. तर सकाळच्या वेळेला हे फोटो जास्ती चांगले येतील. म्हणून आम्ही तावात गेलो, की चला आता आपल्याला माहिती आहे फॉक्सची डेन कुठे आहे, तिथे जाऊन फोटो काढू. तर सकाळी 5.5 तास ते आले नव्हते बाहेर. पण त्यावेळेला मस्त आहे, की तिथे बसून काय ठीक आहे फॉक्स नाहीये ना फ्रेममध्ये, नुसता फोटो काढून बघू, वेगवेगळ्या सेटिंग्ज ट्राय करू. म्हणजे कित्येक वेळा असं व्हायचं, की आता इथे समजा मी एखादा वाघ येणं एक्सपेक्ट करतोय, तर मी त्या रिकाम्या फ्रेमचाही पहिले फोटो काढून बघतो, की हे सगळं बरोबर आहे का? सेटिंग्ज बरोबर आहेत का? किंवा काही ना काही आपल्याला जे एक्सपेरिमेंट करायचे असतात फील्डवर, ते तिथे होतात किंवा जेव्हा एखादं नवीन जागेचं आम्हाला काही डॉक्युमेंटेशन करायचंय, तेव्हा कधी-कधी टाईम लॅप्स लागतात. तर हे असे वेळ ही त्या गोष्टींसाठी मी वापरतो, की ठीक आहे आता माझा कॅमेरा इथे ठेवून मी 3 तास ढग जाताय त्याचे हे शूट करत राहीन. अचानक काही आलं तर ते स्टॉप करून मी परत हे काढायला लागेन. सो तेच आहे की यू शुड ऑल्वेज हॅव प्लॅन बी, प्लॅन सी रेडी आणि ते असेल तर मला नाही वाटत की ही अशी हॉबी आहे ना, की याच्यात तुम्ही रिकाम्या हाताने कधीच परत नाही येणार. म्हणजे 4 मित्र जरी आम्ही बसलो आणि काही दिसलं नाही ना, तरी 2-4 गोष्टी नवीन शिकून येतो, की अरे हां, यावेळेला ना मी असं केलं होतं, इथे मला याचा फायदा झाला किंवा मी ही चूक केली होती बाबा हे नको करू. म्हणजे त्यातलं क्लासिक एक्झाम्पल इज कधी-कधी कॅमेरा हँग होतात आणि कॅमेरा हँग झाल्यावर आमचा पटकन असा रे आता काही नको चेक करत बसू, पटकन फॅक्टरी रिसेट मार. सो फॅक्टरी रिसेट मारल्यावर कॅमेराच्या सेटिंग रॉ फाईलवरनं JPEGवर जातात. हे एका अशा गडबडीमुळेच कळालं. पण मग ह्या गोष्टी जेव्हा असे बसलोय, की जेव्हा काहीच दिसत नाहीये, तेव्हा these आर द थिंग्स दॅट वी डिस्कस. मला नाही वाटत आम्ही कधी फोटोग्राफी सोडून काही डिस्कस करत असू, की असंच काहीतरी, की स्वतःच्या चुकांवर एकतर हसा, तर त्या लक्षात राहतात, की उगीच तुम्ही लपवायला गेलात, की "अरे नाही मला वाटलं तो रॉ फाईलवर होता, पण कसा JPEGवर गेला माहीत नाही." नाही, तुमचीच चूक आहे. तू बघ की काय, की फॅक्टरी रिसेट केल्यावर मी हे सगळं चेक नाही केलं. हे जेव्हा तुम्ही ओपनली समोर सांगता, तेव्हा ते नॅचरली तुमच्याही डोक्यात रजिस्टर होतं, की या गोष्टी मला नेक्स्ट टाईम चेक करायच्या आहेत. सो माझ्याकडे अजूनही माझी वही आहे. एक ते आय थिंक रुईया कॉलेजचीच वही आहे ती. तेव्हा मी ते सुरू केलं होतं. मी प्रत्येक शूटहून आल्यावर काय शूट केलं आणि काय चुका झाल्या हे लिहायचो, की परत मला ती गोष्ट नेक्स्ट टाईम शूट करायला जायचं असेल असं कळलं, की बाबा आपण आता हे शूट करायला चालू आणि हे सिमिलर आहे. तर मी ते रेफर करायचो, की त्यावेळेला आपण काय चुका केल्या होत्या. ती माझ्याकडे वही आहे अजूनही. अगदी 2011 ते 2019 पर्यंतच्या डेली मी फोटोग्राफीसाठी बाहेर गेलोय त्या दिवशीचं मी लिहून ठेवलेलं आहे हाताने, की आज मी काय चुका केल्या. कोणता चांगला फोटो आला काय काही मेन्शन नाहीये त्याच्यात. पण काय-काय चुकलं ते लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात फनीएस्ट वेळेस मला असं वाटतं, की प्रोबॅबली 10 ते 15 आउटिंगला आम्ही मिल्की वे ढग म्हणून जे सोडून दिलं ती मिल्की वे होती. आम्हाला असं वाटायचं, की ढग आलेत, ढग आलेत. पण नंतर असं झालं, की उठसूट कसे ढग येत आहेत. मग आम्ही चालू केलं, की नाही फोटो काढूनच बघायचा. कारण आपले डोळे काय होतं ना, की आपण जेव्हा रेग्युलर चालतोय किंवा ट्रेक करतोय, तेव्हा सतत टॉर्च मारून ते डोळे अॅक्लिमटाइज नाही झाले डार्कनेसला. त्यामुळे आपल्याला ते नीट दिसत नाही, जेव्हा की ॲक्चुअली दिसतंय. सो मग तेव्हा हे सुरुवात झाली, की नाही, नाही, चला आता मी म्हणजे आकाश चेक करायचं आहे ना, तर 10 मिनिटं डोळे बंद करून बसा आधी, की डोळे डार्कनेसला अॅक्लिमटाइज होऊ दे. मग आकाशात बघू, तेव्हा मग बरोबर आहे, हां यार मिल्की वे दिसतीये. सो एक माझ्या मते 10-15 वेळा आम्ही नक्की केलंय किंवा बरेच वेळा झोपून जाणं, की अरे 3 वाजताचा अलार्म लावून झोपू. संपलं. त्या रात्री फोटोशूट होत नाही. वन्स यू डाउन तुम्ही झोपले, कारण ती थंडी वाढते रात्री. तुम्ही मस्त जाड चादर घेऊन झोपून जाता. कोणी बाहेर येत नाही. सो या अशा चुका खूप केल्यात किंवा कधी-कधी असं होतं, की थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स नडतो, की "अरे मला माहिती आहे ना, वाघ ना इथूनच क्रॉस होणार." काही नाही गेला तर 2 टर्न मागनं क्रॉस होऊन निघून गेला. सो तेव्हा हे, की देअर शुड बी प्लॅन बी, की असं होऊ शकतं. पण हे नाही झालं तर किती वेळात दुसरीकडे चेक करायचं हे माहिती पाहिजे. हे त्यातनं शिकलो, की अरे नाही इथे नाही येत ना, मग थोडेसे कॉल चेक करत राहा, की मागनं कुठनं कॉल येतायत का? किंवा मागे कुठे हरणं ओरडतायत का? की मला वाटतंय, की वाघ सरळ चालत येतोय. अचानक तो वळला हे होऊच शकतं अगदी. सो हे सगळं त्या चुकांमधनं शिकलो किंवा जसं मी हे म्हटलं, की फॅक्टरी रिसेट करणं आणि मग सेटिंग्जमध्ये गडबड करणं हे शिकलो त्यातनं किंवा काही मित्र लकीली माझं झालं नाहीये. पण हे होतं, की बॅटरी चार्जिंगला लावली आहे, सफारीला निघून गेलो, आत उघडलं तर बॅटरी नाहीच आहे. सो अशा भरपूर चुका केल्या आहेत. मेमरी कार्ड विसरणं हे सगळं झालेलं आहे. इट्स फन म्हणजे मजा येते त्या गोष्टींनी. वाईटही वाटतं बट दॅट्स पार्ट ऑफ लर्निंग. सो हे दॅट फार हेल्प्स. कमाल आहे सलील. खरोखर नॉट जस्ट फॉर फोटोग्राफी, फॉर एनी एक्सपिरियन्स.
त्यातनं शिकून जे पुढे जाणं आहे ना, Correct. तो पण एक माइंडसेट असतो. तर तो तू इतका छान एक्सप्लेन केलास आता. आणि एक म्हणजे मला एक हे आहे की एक व्हिडिओ मी खूपदा माझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी कारमध्ये ट्रॅव्हल केलंय 8-1 तासाच्या वर, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितला असेल. कॅप्टन रघु रमन त्याचा 5 लेसन्स फ्रॉम इंडियन आर्मी खूप सुंदर व्हिडिओ आहे तो, म्हणजे सगळ्यांनी बघा, नक्कीच मला खूप कामात येईल सगळ्यांनाच. त्याच्यात एक आहे की हे बॅड लक कसं घ्यावं त्याच्याबद्दलचा त्याचा एक खूप सुंदर किस्सा आहे की एक मिसाईल गनर पास होणार असतो एका खूप मोठ्या कोर्समधनं, आणि त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित मेहनत घेतलेली आणि सगळ्यांना माहिती की हा वन ऑफ द टॉप 2-3 मध्ये येणारा मुलगा आहे. पण त्या दिवशी जी ऍक्च्युअल त्याची परीक्षा असते त्या दिवशी त्याचं मिसाईल मिसफायर होतं एकदा, आणि हे त्या परीक्षा घेणाऱ्यालाही माहिती आहे की याच्यात याची काहीच चूक नाही. तर तो म्हणतो ठीक आहे यार, हे असं होत राहतं, मी तुला एक मिसाईल माझ्या पूलमधनं देतो, कारण तुझं मिसाईल टार्गेटला हिट नाही केलं, मी तुला टेक्निकली तो बॅच काय काय जे काय त्यांचं देऊ नाही शकत की तू मिसाईल गनर झाला, यू आर नॉट क्वालिफाईड बिकॉज ते तिथे लागलं नाही. तर तो अजून एक मिसाईल देतो, ते दुसरंही मिसफायर होतं. आणि तेव्हा तो येऊन त्याला सांगतो की म्हणे हर एक के लाइफ में कुछ मिसफायर लिखे हुए हैं, तर इट इज गुड की तू तुझे सगळे मिसफायर ट्रेनिंग मध्येच कंझ्युम केले, ना की जंग के मैदान में. सो तसं आहे की ते दॅट रिअली हेल्प्स. की आधी ती मला कित्येक वेळा शूटून आल्यावर विचारते, सलील काय झालं, मिसफायर झालं का? म्हटलं हा यार, मी बॅड लक कंझ्युम केलं, आता नेक्स्ट ट्रिप खूप मस्त असेल. सो इट जस्ट कीप्स गोइंग ऑन. असं की काही नाही झालं ना, ठीक आहे, अरे पुढची मस्त असेल, चल माझं बॅड लक संपलं. किंवा टायगर सफारीला असं व्हायचं की फारच. 17 सफारी वाघ नव्हता दिसला. पण त्याचं प्रत्येक ट्रिप नंतर आल्यावर मी घाबरायचो, कारण आम्ही जस्ट बाबांना जॉईन केलं होतं आणि ही भीती वाटायची की अरे यार, आता या 4 सफारीमध्ये वाघ दिसला नाही, आता बाबांना कसं सांगू मला परत जायचंय. तर मी जेव्हा घरी फोन करायचो की हा संपलीच ही ट्रिप पण आम्हाला वाघ नाही दिसला, तर बाबांचा हा प्रश्न पहिला असायचा की मग कधी चालला परत आता? म्हणजे वाघ तर बघायचा ना, दॅट ऑब्जेक्टिव्ह इज स्टिल देअर, ते अचीव्ह नाही झालंय, तर तू परत कधी चाललाय? सो त्यांनी डेफिनेटली खूप फरक पडला की मला असं ते प्रेशर नव्हतं की अरे नाही नाही नाही, इथे काम करायचंय. समहाऊ आईबांना ते लक्षात आलं होतं की हे कुठल्या वाईट मार्गाला नाही लागलाय. किंवा फोटोग्राफी अशी हॉबी आहे, मी सगळ्यांना सांगतो की यंग पोरांच्या पेरेंट्स सांगतो बिंदास फोटोग्राफी करू द्या पोरांना, कारण त्याच्या हातात पैसेच नाही उरणार आहेत ते फालतू गोष्टी करायला. त्याला सकाळी 4 वाजता उठून सनराईज शूट करायला जायचंय, कोण रात्री काही पार्ट्या करत बसणार आहे. सो अगदी बिंदास करू द्या, त्यात तुमच्या हातात एक्स्ट्रा पैसे उरणार नाहीत काही फालतूगिरी करायला. फार मस्त ऍटिट्यूड आहे ही. मस्त उदाहरण दिलंस तू. आणि आता हा जो मिसफायरचा किस्सा सांगितलास तो मी डेफिनेटली तो व्हिडिओ बघीन, कारण हा एकदम वेगळा थॉट प्रोसेस आहे आणि खूप मस्त आता पॉझिटिव्ह आहे एकदम. तरी आता तू हे एक्सप्लेन केलंस की इक्विपमेंट उत्तम असणं इज नॉट द थिंग इन दिस वर्ल्ड, राईट? पण तरी सुद्धा जर एखाद्या माणसाने लेगवर्क केलं असेल, त्याने पुरेसा अभ्यास केला असेल, पुरेसे तास त्यात घातले असतील फोटोग्राफीमध्ये, आणि त्याच्याकडे $1000 आहेत, म्हणजे 1,00,000 आहेत, तर ते त्यांनी इक्विपमेंट्समध्ये कसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत? ओके. चांगला प्रश्न आहे ही, म्हणजे की याच्यात माझं पहिले म्हणणं आहे की ते 1,00,000 मी म्हणजे मलाही बऱ्याचदा असं बोलतो की अरे सर, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तर मी काय करू, कुठला कॅमेरा घेऊ? तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की कॅमेरा विकत घेऊन झाल्यावर तुझ्याकडे किती पैसे उरणार आहेत? म्हणजे लेट्स अज्युम इफ दॅट इज ऑल व्हॉट यू हॅव, तर ते 1,00,000चा कॅमेरा घेऊन तू घरी बसून माकडांचे आणि मांजरीचेच फोटो काढणार मग? म्हणजे ती प्रोव्हिजन आहे का की कॅमेरा घेतल्यावर मला किती सफारी करता येईल? कारण त्या कॅमेराचा यूज काय आहे नाही तर. आणि आता इतकी चांगली सोय अवेलेबल आहे की इंडियात सगळीकडे कॅमेरा रेंटलवर मिळतात. सो माझं म्हणणं आहे, म्हणजे मी सगळ्यांना हे सजेस्ट करतो की तुम्हाला पहिले तर कॅमेरा घ्यायचा काय. मी स्वतःने खूप लेट कॅमेरा घेतलाय, म्हणजे जो या टाईपच्या फोटोग्राफीसाठी लागणारे कॅमेरे ते मी खूप उशिरा घेतले. माझ्याकडे जे होतं त्यांनी मी चालवत होतो, कारण माझं तेच होतं की सगळ्यात म्हणजे 3 प्रश्न आहेत त्यात. एक तर की हे पैसे कॅमेरा विकत घेऊन झाल्यावर तुम्ही किती फिरू शकणार आहात? दुसरं, आलेल्या फोटोचं तुम्हाला करायचं काय? आणि तिसरं, की या इक्विपमेंटचं पुढे काय आहे, म्हणजे की तुम्हाला किती वर्ष ते वापरायचं आहे. सो समजा तुम्ही लेट्स अज्युम की माझ्याकडे 1,00,000च रुपये आहेत आणि मी त्यातल्या 99,999 चा कॅमेरा घेतला. दॅट्स इट. दॅट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट. कारण ते पडून राहणार आहे माझ्याकडे कॅमेरा. मग मी किरकिर करणार, अरे यार, कॅमेरा घेतला ना, त्यामुळे माझ्याकडे ट्रिपला जायला पैसे नाही आहेत. हाऊ डज दॅट मेक सेन्स? म्हणजे तुम्ही त्या कॅमेराचं काय केलं? सो इन दॅट केस आय वुड रेकमेंड की ओके, आता मग एक काम करा की पहिले नीट अभ्यास करा की मला कसले फोटो काढायचे, ते नीट वाचा. ते सगळं फ्री अवेलेबल आहे. रेंट अ कॅमेरा आणि त्याच्यात एखादी अशी ट्रिप बघा किंवा त्या ट्रिपला जा की जिथे मला ते फोटो काढता येतील. प्रोव्हिजन ठेवा की एकदा नाही जमलं तर मला दुसऱ्यांदा जाता येईल. किंवा जे मी पर्टिक्युलरली केलं की मी नवीन ठिकाणी गेलो की माझ्या डोक्यात सतत हे असायचं की मी आता या ट्रिपसाठी जे पैसे इन्व्हेस्ट केलेत ते मी रिकव्हर कसे करणार आहे. सो मी फक्त प्राण्यांचे फोटो नाही काढणार. मी तिकडे थोडेसे कनेक्शन माझे एस्टॅब्लिश करून येईन.
हॉटेलचे फोटो काढीन, त्या एक्सपिरियन्स बद्दल थोडंसं शूट करीन, जेणेकरून मी ते फोटो दाखवून परत एक ट्रिप माझी स्वतःची स्पॉन्सर करू शकलो पाहिजे. सो इफ यू हॅव दॅट 1,00,000 त्यातले मे बी 20,000चा कॅमेरा रेंट करा, 80,000 रुपये इन्व्हेस्ट करा त्या ट्रिपवर, नीट अभ्यास करा आणि अशी सोय करून या की तुम्ही तिथे परत जाऊ शकले पाहिजे बिना पैसे खर्च करता. इज व्हॉट आय वुड रेकमेंड टू एनी बिगिनर ज्याच्याकडे लिमिटेड बजेट आहे आणि रेंटवर सगळं अवेलेबल आहे. रादर मला माझ्या 2 मित्रांनी भयंकर हेल्प केली. एक इज ऋषिकेश ठोके, तो आता पुण्यात असतो. जेव्हा माझ्याकडे पहिला कॅमेरा नव्हता तेव्हा ऋषिकेश ठोकेचा कॅमेरा माझ्याच घरी असायचा, निकॉन 5100. सो तो एक आहे आणि दुसरा गोविंद नाईक, तोही आता पुण्यात असतो. मी केनियाला जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्याकडे कॅमेरासाठी पैसे नव्हते नवीन घ्यायला. सो जो आहे त्याच्यावर जायचं होतं. तर प्राइम्स अँड झूम्स म्हणून एक पुण्याची कंपनी आहे, त्यांना आम्ही अप्रोच केलं होतं. मी एक फोटोग्राफी एक्झिबिशन होस्ट केलं होतं. कारण मी खूप जम्प करतोय, पण हे सगळे संदर्भ सांगण्याचा गरज आहे ती की कसं झालं होतं, म्हणजे कसं जुगाड करू शकता तुम्ही. इफ यू विल हॅव टू फाइंड आउट युअर ओन वेज. कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही. मला वाघ बघायचा म्हणून कोणी पैसे देणार नाही. सो एक लक्षात आलं की आम्ही या सापांचे सगळे फोटो काढल्यावर चाललं की या फोटोचा आपण करतो काय. सो लेट्स डू एन एक्झिबिशन की लोकांपर्यंत पोहोचू दे आपलं का. आणि तेव्हा मी काही संस्थांना पहिले अप्रोच केलं होतं की मला माझे फोटो तुमच्या एक्झिबिशन मध्ये लावायचे. ते पहिले मेंबरशिप फी भरा 20-25,000, आउट ऑफ क्वेश्चन, पैसेच नाहीत आपल्याकडे एवढे. तर मी आणि परीने ठरवलं की आपणच आपलं एक फोटोग्राफी एक्झिबिशन भरवूया. तर तेव्हा आम्ही सृष्टी म्हणून एक फोटोग्राफी एक्झिबिशन भरवलं होतं. पहिलं ज्यात आम्ही 300 सापांचे फोटो एक्झिबिट केले होते ठाण्यात आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्या एक्झिबिशनला आम्ही प्राइम्स अँड झूम्स म्हणून कंपनी आहे पुण्याची, अभिजित मुठा म्हणून त्याचे फाउंडर आहेत, खूप छान म्हणतात. त्यांनी आम्हाला भयंकर सपोर्ट केला होता. म्हणजे अशा लोकांमुळे आम्हाला कळलं की आपण काहीतरी बरोबर काम करतोय. सो त्यासाठी की सलील आमच्या कुठल्याच क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाहीये, पण तुम्ही काहीतरी वेगळं करताय, सो वी वुड लाईक टू सपोर्ट यू. मी त्यांना बेशरम सारखं विचारलं, मला हे नाही कळलं की हे थोडंसं अनप्रोफेशनल होतंय किंवा काय. तुम्ही त्यांना बिंदास विचारलं होतं, एक काम करा म्हटलं, तुम्ही मला पैसे काहीच देऊ नका एक्झिबिशनचे, कारण ते आमचं झालंय जुळवाजुळव. मला केनियाला जायचंय, तर मला 7 दिवसासाठी एक लेन्स तुमची, ते जे रेंट आहे ना ते माफ करून द्या. सो त्यासाठी की अनफॉर्च्युनेटली आम्ही असं तर काही करू नाही शकत. आम्ही तुम्हाला केनियाचे म्हणजे काय जे काय ते स्पॉन्सरशिप म्हणून पैसे देतो. यू गेट द रेंट, ती लेन्स आमच्याकडनं रेंटवर घ्या. सो हे सगळं माझ्या त्या गोविंदने ऐकलं की अरे हे असं याचं सगळं जुळवा चालू आहे. आणि तेव्हा गोविंदनी ती लेन्स विकत घेतली होती 500 F4. ती त्यावेळेची 5.5-6 लाखाची लेन्स होती, विच वॉज एकदम ड्रीम लेन्स आमची अशी. यार 500 mm F4 आहे गोविंदकडे. गोविंद असं होता की चालेल ह्या लेन्सेस त्यांनी 70-200, ती 2-2.5 लाखाची लेन्स आहे आणि 5-5.5 लाखाची लेन्स. त्याचा एक फुल फ्रेम कॅमेरा आहे, मला आणून दिलं होतं की हे घे आणि जा केनियाला. तुम्ही सांगा की तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप सिन्सिअर एफर्टनी काम करणार तर ते आजूबाजूच्या गोष्टी सगळं घडून येतं. सो त्यांनी मला ती आणून दिली होती. सो बेसिकली वे आउट निघतो काहीतरी केलं. थोडेसे हातपाय मारा, थोडं काय मे बी त्यांनी मला 50% डिस्काउंट दिला असता किंवा काय. म्हणजे माझं म्हणणं असं की समोरचा काय म्हणेल, नाही म्हणेल ना, विचारायला काय हरकत आहे. सो मी त्यांना माझ्याकडे मेलवर लिहिलेलं की तुम्ही हे प्लीज माझा रेंट पे ऑफ करून द्याल का ऍज अ स्पॉन्सरशिप. सो तेच आहे की त्या इक्विपमेंटच्या ह्याच्यात नका अडकू. सगळ्यांना असं की जोपर्यंत माझ्याकडे कॅमेरा नाही तोपर्यंत मी सुरूच नाही करणार. इट्स अ व्हेरी रॉंग ॲटिट्यूड. सुरू करा, ते बेटर होत जाईल विथ बेटर इक्विपमेंट. पण या गोष्टीचं लक्ष दिलं तर इट इज व्हेरी मच पॉसिबल. म्हणजे 1,00,000 इज अ व्हेरी गुड बजेट. आणि फोटोग्राफीसाठी परत जसं आहे की केनियालाच जायला पाहिजे असं कोणी सांगितलंय. मी माथेरानला जातो तर माथेरानचं रिटर्न तिकीट 30 रुपये आहे. इथून चालत जायचं आणि चालत परत यायचं. आम्ही 30 रुपयात पण हे ट्रिप करायचो. सो तुम्हाला जर फोटोग्राफी करायची आहे तर मग डोंट बी टू सिलेक्टिव्ह. मला आफ्रिकन लायनचेच फोटो नाही, सुरू कर ना, इकडे जे दिसतंय ते सुरू करा, सापांपासून सुरू करा. तिथे एंट्री फी नाही, काही नाही, 30 रुपयात होतो. आता 1,00,000चा कॅमेरा घेऊन त्या 30 लाखाच्या ट्रिप करा आणि त्यातनं वे आउट काढा की जसं आम्ही ते 350ला ट्रेल घेऊन जायचो आणि 70 रुपये आम्ही कमवायचो त्यातनं. सो असं करत करत ती जी लेन्स हवी तेवढे पैसे जमले की ते बंद करायचो की चला माथेरान चॅप्टर ओव्हर, आता हे बंद, आता टायगर सफारी सुरू करू. सो हे केलं तर इट इज व्हेरी मच पॉसिबल. म्हणजे माझं म्हणणं एक अगदी ठाम विश्वास आहे की कुठलीही हॉबी किंवा कुठले असे छंद जोपासायला पैसे नाही लागत, इच्छा लागते. ते वे आउट काढायची, ते सगळं होतं व्यवस्थित. हे अगदी 100% खरं आहे रे. म्हणजे तुला जर काहीतरी करायचंच असेल तर नथिंग कॅन स्टॉप यू, आणि जर तुला करायचं नसेल तर एव्हरीथिंग कॅन स्टॉप यू. तर यू हॅव एन नंबर ऑफ त्याच्यामुळे डिस्टन्स. सलील, आता हे न्यूबीज बद्दल तू सांगत होतास की त्यांनी कसं प्रेप करावं किंवा पैसे कसे खर्च करावे, कसं प्लॅन करावं. तर हे सगळं करताना किंवा हे लेगवर्क करताना कुठली पुस्तकं, काही रेफरन्सेस, काही रेफरन्स पॉइंट्स, काही साईट्स असं काही तू सजेस्ट करू शकतोस नवीन लोकांसाठी? भरपूर अवेलेबल आहे. म्हणजे पेडही आहे, फ्री पण आहे.
मी तर म्हणेन की पहिले फ्रीवाला करा. फ्रीमध्ये तुम्हाला काहीतरी मिळत नाही ना, तर गो फॉर दॅट पेड व्हर्जन. सो इंटरनेटवर आता सगळीकडे सगळं अवेलेबल आहे आणि मी तर म्हणेन की सगळ्यात बेस्ट इज प्रत्येक कॅमेराचेही ट्युटोरियल्स आहेत अवेलेबल, की तुम्ही त्या प्रत्येक मॉडेलचं नाव टाकलं तर त्याचे त्या मॅन्युफॅक्चररचे येतात आणि ते वापरले. आजकाल आपण बघतो की कुठली गोष्ट तुम्ही नुसतं फोन नवीन घ्यायचा आहे तर तुम्ही टाकलं की तो येतो की या फोनचा डिटेल रिव्ह्यू, की याच्यात काय काय पॉसिबल आहे, काय काय नाही पॉसिबल आहे. हे सगळीकडे अवेलेबल आहे. सो जस्ट नेटवर टाका तुम्हाला जो कुठला कॅमेरा घ्यायचा आहे, की यातलं किंवा त्या कॅमेऱ्यात बरोबर जे मॅन्युअल येतं त्या मॅन्युअलमध्ये बरीच माहिती मिळते की हे लिमिटेशन्स आहेत किंवा हे नाही. फेसबुक ग्रुप्स आहेत वेगवेगळे. अजूनही फेसबुकवर बऱ्यापैकी लोक ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे मी स्वतः अजून जास्ती म्हणजे मला काही माहिती कळायची असेल तर आय स्टील प्रिफर फेसबुक नॉट इंस्टाग्राम. कारण त्या फेसबुक ग्रुप्स वगैरेवरनं बरीच चांगली माहिती मिळते. मी तुम्हाला प्रत्येक कॅमेराचे काही ग्रुप्स आहेत, काही लेन्सेसचे ग्रुप्स आहेत किंवा काय त्या प्रत्येकाच्या एरियाचे ग्रुप्स आहेत. वसाई माराचा एक ग्रुप आहे, कोणी हत्तींवरचा ग्रुप आहे एखादा. तर तुम्हाला ती सगळी माहिती त्याच्यावर व्यवस्थित फ्रीली अवेलेबल आहे आणि लोक व्यवस्थित उत्तर देतात किंवा पब्लिक फोरम्स आहेत त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याच्यावर तुम्हाला रिसोर्सेस मिळतात की लोक लिंक देतील की बाबा हे वाच, हे वाच. जर फोटोग्राफी म्हणाल पर्टिक्युलरली तर सुधीर शिवराम म्हणून एक खूप फेमस फोटोग्राफर आहेत इंडियातले. त्यांचा खूप छान फोटोग्राफीचा कोर्स आहे आणि ही चार्जिंग हार्डली अराउंड ₹3,000 फॉर लाईफ टाईम सबस्क्रिप्शन ऑफ दॅट व्हिडिओ. त्याच्यात सगळं आहे. सगळं लिटरली म्हणजे तुम्हाला जे काही चांगला फोटोग्राफर बनायसाठी जे काही लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी जे त्यांनी छान सांगितलेल्या आहेत. सो दॅट इज अ व्हेरी गुड कोर्स. खूपच छान आहेत ते, मस्त शिकवतात सगळं आणि तुम्हाला ते ऍक्सेसिबल आहे सगळीकडे. म्हणजे तुम्ही ते मोबाईलवर त्यांची ऍप आहे, सो तुम्ही कुठेही असताना ते बघू शकता. सो दॅट आय वुड हायली रेकमेंड टू एनीवन हू वॉन्ट्स टू लर्न फोटोग्राफी. मला त्यातनं अंदाज येईल की हे कसं करायचंय. आणि असे बरेच आहेत फोटोग्राफर ज्यांचे आहेत. तर सुधीर शिवराम माझे चांगले ओळखीचे आहेत त्यामुळे आय ऑब्व्हियसली रेकमेंड हिम की हे नक्की करा सगळ्यांनी. सो सगळं अवेलेबल आहे. जर करायचं झालं तर देर इज एव्हरीथिंग अवेलेबल. कोणीही ते वाचू शकतं आणि सगळं फ्री आहे. आपल्याकडे मोबाईल डेटा फ्री आहे. इंडियात तर आजकाल डेटालाही एवढा प्रॉब्लेम नाही. बाहेर थोडंसं लिमिटेशन आहे. आय थिंक मोबाईल डेटा इज मच कॉस्टलियर बाहेरच्या देशांमध्ये. इंडियात थँक्स टू जिओ, एअरटेल, वोडाफोन सगळे एकमेकांच्या रेसमध्ये फ्री डेटा देत आहेत. त्यामुळे कुठलीच गोष्ट अशी नाही की ज्याच्यासाठी पैसे लागणार आहेत, जर तुम्हाला शिकायचंय तर फक्त. बाकी मग सफारीला वगैरे तर ऑफकोर्स येस यू हॅव टू स्पेंड किंवा मग यू हॅव टू फाइंड आउट अ वे ज्याच्यामुळे तुम्हाला स्पेंड नाही करावं लागणार. असली तुझी चेकलिस्ट काय असते रे? म्हणजे आता जेव्हा तू बाहेर पडतोस या सगळ्या चुकांमधनं शिकून आणि असं एक काहीतरी एक चीट शीट तयार असते ना, की आता हे आहे, तर ते काय असतं? याच गोष्टी म्हणजे मी जसं की कॅमेरा, बॅटरी चेक करणं, एसडी कार्ड आहे की नाही. तर मी मुद्दामून कॅमेराच्या बागेत 1-2 एसडी कार्ड टाकून ठेवतो. भले ती स्लो आहेत, पण ती आहेत. ॲटलीस्ट दॅट विल सेव्ह युअर डे. सो ते करणं, बॅटऱ्या चेक करणं टाईम टू टाईम किंवा दुसरं एक मी आज कधीच कॅमेराला लेन्स कॅप लावून ठेवत नाही आणि माझा कॅमेरा पूर्ण वेळ ऑन असतो. सो आय वुड सजेस्ट की माझे 5 सेकंद त्याच्यातही वाचतात प्राणी दिसल्यावर. सो मी कधीच लेन्सला कॅप लावून नाही ठेवत आणि कॅमेरा माझा पूर्ण वेळ ऑन असतो सफारीमध्ये. कारण तो ऑटो ऑफ होतो. कशाला ते बटन घालणार, 3 सेकंद वाया घालवा, 3 मायक्रो सेकंद वाया घालवा, नाही घालवायचे. सो या गोष्टी आहेत थोड्याशा किंवा कॅमेराला स्ट्रॅप न लावणं. कारण आता या सफारीमध्ये जिथे आम्ही जातो तेव्हा तो 10 वेळा गाडी हलते तेव्हा इकडे-तिकडे होतो. मग कधीतरी तुम्ही कॅमेरा उचलायला गेला आणि तेव्हा कळलं तुम्हाला तो कुठेतरी त्या गाडीच्या सीटच्या खाली अडकलाय स्ट्रॅप वगैरे, तर ते काढून टाकणं. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत म्हणजे ऑफकोर्स हे काही खूप तीर नाही मारत आम्ही. बट ह्या गोष्टी तुम्हाला ऍक्सिडेंट पासून वाचवतात त्या होणाऱ्या, की या केसमध्ये ऍक्सिडेंटलीच फोटो न मिळणं किंवा थोडा उशिरा मिळणं, की पटकन काहीतरी दिसलं तर मला हातात रेडी पाहिजे. सो साधारण जे काही गोष्टी आहेत किंवा जशी लाइटिंग कंडिशन आहे त्यानुसार लाईट सेटिंग थोडेसे ऍडजस्ट करून ठेवणं. या छोट्या-छोट्या आय वुड से की हे माझे चीट शीट हे आहे, की मी आता हे एक्सपेक्ट करतोय तर मी सेटिंग आधीच करून ठेवलंय. सो गाईडशी मी खूप वेळा बोलत असतो कुठेही जाताना, की आपण काय एक्सपेक्ट करतोय, कुठे चाललोय, कशा लाइटिंगमध्ये दिसणार आहे किंवा रेडिओवर येतं केनियात बरेच वेळा, की इथे सिंह दिसतायत. तर मी त्यांना विचारतो, "मग कसे दिसणार आहेत? काय एक्सपेक्टेड आहे? शिकारीच्या मूडमध्ये आहेत, झोपलेले आहेत." शिकारीच्या मूडमध्ये असेल तर माझे सेटिंग्स लगेच थोडे चेंज होतात. मला फास्ट ॲक्शन कॅप्चर करायची आहे किंवा सनसेटच्या वेळेला मग थोडंसं सिल्हवेटच्या हिशोबाने सेटिंग करून ठेवणं. दीज आर द थिंग्स दॅट आय फॉलो. सलील, आता मला असं एक सांग, की तू जेव्हा नवीन सुरुवात केली असेल, कुठलंही नवीन काम आपण करायला लागतो. तू जसं म्हणलास, की खूप साईट्स आहेत, खूप जण आहेत, जे शेअर करत असतात त्यांचे फोटोज. तूही त्यांना फॉलो केलं असशील. पण एक अशी वेळ येते ना रे, जेव्हा ते फॉलोइंग संपतं आणि तू मिळायला लागतोस. तर बिलकुल. ते ते कशी होती ती प्रोसेस किंवा ती घडली का? का तू अजूनही सतत ॲब्सॉर्ब करत असतोस गोष्टी ज्यांना फॉलो करतोस त्यांच्याकडून? नाही ते तर आहे ऑफकोर्स. या लर्निंग इज स्टील गोइंग ऑन. म्हणजे डेफिनेटली रोज काही ना काही
अगदी छोट्यातल्या छोट्या माणसाकडनं शिकायला मिळतच फोटोग्राफी. म्हणजे ज्यांनी काल फोटोग्राफी सुरू केली आहे, तोही तुम्हाला एखादी गोष्ट समजून जाईल, "अरे, हे असं करून बघ, आता या कॅमेरात हे आलंय." कारण त्यांनी लेटेस्ट कॅमेरा घेतलाय, त्याला probably ते माहिती आहे. मी 8 वर्ष जुना कॅमेरा वापरतोय, तर माझ्या कॅमेऱ्यात कदाचित ते तसं नसेल. सो दे कुड बी अ वे आउट. सो हे होतंच. पण हा म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, की ही शेवटी कला आहे. सो इथे काही असं फिक्स रूल नाहीये, की 2+2 4 करा. 4+4 8च झाला पाहिजे. नाही, मला नाही इच्छा. मला 4+4 करायचंच नाहीये. मला 4x4 करायचंय. जसं मी म्हटलं, की फोटोग्राफी ही फायनली आर्ट आहे. त्यामुळे त्याचे बेसिक्स म्हणजे आता तुम्ही बासरी म्हणाल, तर बासरीत कुठलं बोट उचलल्यावर कोणता सूर वाजणार आहे, हे कळायला तुम्हाला डेफिनेटली कोणाला तरी फॉलो करणं किंवा कोणाकडनं तरी शिकणं जरुरी आहे. तसं बेसिक सेटिंगसाठी तुम्हाला शिकणं जरुरी आहे. पण ॲट वन पॉइंट जेव्हा तुम्हाला कळतं, की ओके मला हे करण्यात मजा यायला लागली आहे, तेव्हा त्या माणसाला फॉलो करणं थांबणंही जरुरी आहे. कारण अदरवाईज तुम्ही जस्ट त्याची रेप्लिका बनणार आहात. सो तुम्हाला बेसिक कळले, की हे असं करायचंय. नाऊ यू हॅव टू फाइंड आउट युअर ओन स्टाईल, की मला हे करायला आवडतंय. त्याच्यातही त्यांची डेफिनेटली तुम्हाला मदत होईलच टेक्निकल याच्यासाठी. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेला फक्त कोणाला तरी फॉलो करत राहिला, तर तुमचं ते ॲक्चुअल तुम्ही काय आहे हे त्यातनं येणार नाही. आणि ही आर्ट आहे. त्यामुळे ते म्हणजे तुमची आयडेंटिटी बनली पाहिजे फायनली आर्टमधनं असं माझं म्हणणं आहे. सो ॲट वन पॉइंट ते कोणाला तरी फॉलो करणं थांबणं हे खूप जरुरी आहे. किंवा मी काही फोटोग्राफर्सना फॉलो करायचो तेव्हा असं वाटायचं, "अरे वाह! यांचे किती सुंदर फोटो आहेत." पण हळू फोटोग्राफी कळायला लागल्यावर कळलं, की ह्याच्यात फोटोग्राफी कमी आणि प्रोसेसिंग किंवा एडिटिंग हा पार्ट जास्ती आहे. तर तेव्हा मला कळलं, की यार मला काही डिजिटल आर्टिस्ट नाही व्हायचंय. मला फोटो काढताना मजा येते ना, मग या माणसाला मी इथपर्यंतच फॉलो करीन, की ठीक आहे मला जेव्हा प्रोसेसिंग शिकायचं असेल तेव्हा आय विल कम बॅक टू यू. पण आत्ता मला फोटोग्राफी शिकायची. त्यामुळे माझं म्हणाल तर माझ्यासाठी बरेचसे माझे रोल मॉडेल आर नॅचरलिस्ट, नॉट फोटोग्राफर्स. कारण मला ते प्राण्यांचं बिहेवियर समजायला जास्ती मजा येते. सो मी नॅचरलिस्टना जास्ती फॉलो करतो दॅन फोटोग्राफर्स. कारण फोटोग्राफरकडून मला टेक्निक कळली, की त्या प्राण्यांचे बेसिक फोटो काढू शकतो. बट आता त्यांचं बिहेवियर समजणं किंवा त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेणं हे मला त्या नॅचरलिस्टकडनं जास्ती समजतं. सो बेसिक शिकायसाठी येस, यू हॅव टू फॉलो. जसं मी सुदेश वरामकर यांचं नाव घेतलं. सो बरेच फोटोग्राफर आहेत. युवराज गुर्जर आहेत मुंबईत, जे मॅक्रो करायचे. देन सीझर सेनगुप्ता आहे. खूप बरं मी असं आहे की 2-4 नावं घेतली तर इट विल बी इनजस्टिस टू ज्यांची मी नावं घेतली नाहीयेत. सो ही पटपट आठवली ती जी मी सुरुवातीच्या काळात अगदी बघायचो यांचे फोटो ते. आणि ॲट वन पॉइंट जसं केनियाला गेल्यावर मला ते रिअलाईज झालं की माझ्यासाठी सिल्हूएट फोटोग्राफी इज फन. म्हणजे ते मला जास्ती आवडतं. सो मग माझं झालं की जर मला तेच करायचं आहे, तर मी कशाला दिवसभर फुल डे सफारी करू त्या. म्हणजे बरेचसे फोटोग्राफर फुल डे सफारी करतात केनियात आणि ते त्यांचा यूएसपी असतो की आम्ही दिवसभर जंगलात असणार आहोत. मला असं होतं मला ते फोटोज नाही काढायचे दिवसा, मी का राहू? सो फॉर मी आयडियली मी जर एकटा सफारीला गेलो, तर माझी सफारी सुरू होते सकाळी 5:30 ला आणि संपते 8 वाजता. 8 इज ऑल्सो व्हेरी लेट. म्हणजे मी ब्रेकफास्ट करून 8 ला संपलेली असते. 5:30 ते 6:30 इज व्हेन आय यूज माय कॅमेरा आणि संध्याकाळी परत सनसेटच्या आधी अर्धा तास, सनसेट नंतर अर्धा तास. सो दॅट इज व्हेन आय यूज. सो ॲट वन पॉइंट कुठेतरी असं होतं की मला हे करायला आवडतंय की मला हे करण्यात मास्टरी आली आता किंवा मला हे करण्यात मजा येते. सो मला तशी ती सिल्हूएट्समध्ये येते. मला या प्लॅनिंगमध्ये मजा येते. सो मग खूप टेक्निकल याच्यात न घुसता मला असं वाटतं की मला ते आवडतंय ना, तर मी माझं प्लॅन करून ट्रिप करत राहीन. मला खूप वेळ घालवायचा नाहीये लोकांना शिकवण्यात. कारण आता मी या ज्यांना कोणाला फॉलो करत आहे सगळे वर्कशॉप्स घेतात. पण अजूनही मी वर्कशॉप कुठलं घेतलं नाही असं. कारण मला असं होतं की मला त्याच्यात एवढी मजा नाही येणार शिकवण्यात. तुम्ही बोलता गप्पा मारताना मी थोडंसं सांगू शकेन की हे मी असं केलं. त्या लोकांना वाटतं की मी काही एवढा मोठा नाही की मी तुम्हाला शिकवू शकीन. पण मी काय चुका केल्या त्या मी शेअर करू शकतो की तुमचे ते मी 2 ट्रिप तुमच्या वाचवू शकतो. कारण मी 2 ट्रिपमध्ये या चुका करून तिसऱ्या ट्रिपला सुधारलो, तर तुमच्या त्या 2 ट्रिप मी वाचवू शकतो. सो हे होतं आणि ॲट वन पॉइंट यू रिअलाईज की ओके मला हे करायचंय आणि मग तुमची ती नॅचरली ती स्टाईल डेव्हलप होते. कारण तुम्ही तेच करत राहता. असं काही ठरवून नाही झालं ते की नाही सिल्हूएट्सच काढायचे आहेत. पण आता मी बऱ्याच वेळा सिल्हूएट टाकलं की लोकांचं येतं अरे हा सलील तो आम्ही बिना वॉटरमार्क बघता बघू शकतो की हा सलीलनी काढलेला फोटो असेल. त्या WhatsApp ग्रुपमध्ये आम्ही आहोत किंवा Facebook ग्रुपमध्ये येतं की हा फोटो बघितल्यावर अंदाज आला की हा बहुतेक तरी सलीलचा आहे. सो दॅट इज हाऊ यू जनरेट युअर स्टाईल आणि ते छान वाटतं की चला कुठल्यातरी एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी नाव वी आर नोन फॉर. Salil, what is a typical day for a wildlife photographer? इट डिपेंड्स की तुम्ही काय शूट करताय. म्हणजे आता इफ सेम मला याचं एक्झाम्पल रिपीट होईल पण इफ अ फोटोग्राफर इज इंटरेस्टेड इन शूटिंग सिल्हूएट्स इट स्टार्ट्स ॲट 5:30 एंड्स ॲट 7:30 खतम. बट कोणीतरी असं आहे की आता मला पर्टिक्युलरली मला हंटसाठी मी चाललोय. तर देर इज नो फिक्स शेड्यूल. माहिती काय लायन तुमच्यासाठी शिकार नाही करणार आहे. सो जनरली सकाळी उठून म्हणजे केनियातला पर्टिक्युलर डे म्हणाल तर कारण तो अगेन प्रत्येक रिजन मधला प्रत्येक जंगलातला तो फरक येईल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेड्यूल असेल. बट केनिया म्हणाल तर पर्टिक्युलरली युअर रुटीन डे स्टार्ट्स ॲट अराउंड 5:30 इन द मॉर्निंग.
जेव्हा तुम्ही सकाळी चहा कॉफी घेऊन सकाळच्या सफारीला जाता, देन फर्स्ट ऑलमोस्ट अर्धा तास 1 तास इज फॉर सिल्हवेट्स. जेव्हा की माझं लक्ष असतं की तेव्हा मी मोठे प्राणी शोधतो. जिराफ, हत्ती हे सगळे जे अगेन्स्ट लाईट काढायला मजा येईल. मग त्यानंतर आमचा थोडासा मोर्चा वळतो की आता लायन प्राईड किंवा चित्ता कुठे मस्ती करतायत, पिल्लं खेळतायत वगैरे ते बघू. आणि ते सगळं आटोपलं की मग लाईट हालचालीचे प्राणी दिवसभर ऍक्टिव्ह असणार आहेत, की झेब्रा, जिराफ हे सगळं तेव्हा बाकीचे काढून घ्यायचे किंवा पक्षी थोडेसे तेव्हा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतात ते. नंतर अराउंड 11:30 वी वाइंड अप आवर मॉर्निंग गेम ड्राईव्ह, वी कम बॅक फॉर लंच आणि थोडासा आराम करून अगेन 3:30-4 वाजता आपण आम्ही सफारीला जातो. देन 3:30-4 ला गेल्यावर आपल्याकडे थोडासा कमी वेळ आहे, कारण 6:30-7 पर्यंत परत यायचंय. सो तेव्हा टार्गेट असतं की आता पटापट पटापट शोधून घेऊ की कुठले कुठे प्राईड, एखादे सिंह झोपलेत आणि तिथून हरणं याच बाजूला चालत आहेत. हा कदाचित ते उठले तर यांना ती हरणं दिसू शकतात किंवा बफेलोची हर्ड त्यांना दिसू शकते. सो ते अँटिसिपेशन करणं. आणि अगेन संध्याकाळी परत एक सिल्हवेटचा लास्ट मौका आहे ऑन सनसेट. सो दॅट इज व्हॉट अ टिपिकल डे फॉर वाईल्ड लाईफ. हेच तुम्ही ऍस्ट्रोला गेलात तर आमचं एक्झॅक्टली उलट असतं. ऍस्ट्रोला आम्ही संध्याकाळी 6:30 ला घरातनं निघतो की 5:30 ला वगैरे, की आता बघू की कुठे काय आहे. थोडंसं ब्लू आर मध्ये किंवा तुम्हाला थोडंसं, माझं म्हणणं असतं की पूर्ण रात्र झाली आपल्याला कळतच नाही कुठे फिरतोय. सो जनरली आय प्रिफर रिचिंग ऑन द लोकेशन बिफोर सनसेट, की मला थोडीशी आयडिया असते की आजूबाजूला काय आहे, एक अंदाज येतो टोपोग्राफीचा. आणि त्यानंतर मी तिकडे जाऊन मग मिल्की वे ज्या हिशोबाने जेव्हा कधी राईज होणार असते त्याच्या आधी सगळे टेस्ट शॉट घेणं, कॅमेरा चेक करणं किंवा स्टार ट्रेल्स काढणं, टाइम लॅप्स काढणं हे सगळं करतो. जेव्हा मिल्की वे तेवढ्या वेळात शूट केलं की सकाळी सनराईजच्या साधारण आसपास आम्ही वाइंड अप करतो आणि परत येऊन झोपून जातो. सो दॅट इज व्हॉट वी डू फॉर ॲस्ट्रोफोटोग्राफी. माझं अगदी पहिले असतं की मी रूम मध्ये आल्या आल्या ताबडतोब बूट काढायच्या आधी मी कॅमेरा आणि हे लॅपटॉप बॅकअपसाठी लावतो. कारण बाय द टाइम माझे कपडे अंघोळ वगैरे होते तोपर्यंत सगळे फोटो बॅकअप झालेले असतात. आणि मग अंघोळ करून शांतपणे पहिले बघून सेम की काय चुका केल्या आपण. कारण मी 3 दिवस सलग शूट केलं आणि घरी आल्यावर सगळ्या चुका करायला बसलो तर माझ्या 3 दिवसाच्या चुका रिपीट होतील. सो काही चुकलंय का, कुठे ट्रायपॉडच हल्ला, कुठे एखादं लेन्सवर फॉगिंग झालं, हे ते खूप गोष्टी असतात. सो इव्हन सफारीला मी सेम करतो. म्हणजे ज्यांनी कोणी माझ्याबरोबर रूम शेअर केली आहे त्यांना असं होतं की अरे एवढी काय घाई लागली. मी रूम मध्ये आलेल्या पहिले लॅपटॉप उघडून कॅमेरा बॅकअपला लावतो. कारण माझं असं की मग बाकीचं हे करत बसेन मी, पहिले बूट काढायचे, कपडे चेंज करायचं मी ते बॅकअप चालू असताना करीन. सो बाय द टाइम माझी अंघोळ मी फ्रेश होऊन टेबलवर येऊन बसलेलो असतो तोपर्यंत माझे फोटो रेडी असतात बघायला. सो त्यानंतर मग ते फोटो बघणं, थोडेसे प्रोसेस करून बघणं की आपल्याला जे फोटो काढताना साधारण डोक्यात असतं की हा फोटो मला असा प्रोसेस करायचा, तो तसा होतोय की नाही हे सगळं. आणि मध्ये मग ते थोडंसं लर्निंग, काही चुकलं असेल तर वाचणं किंवा मी मित्रांना शेअर करतो बरेच वेळा की हे कसा वाटतं हा फोटो, मला छान वाटला. कारण खूपदा काय होतं की एखाद्या फोटो मागे आपण खूप मेहनत घेतलेली असते आणि त्यामुळे त्या मेहनतीमुळे आपल्याला असं वाटतं की हा फोटो खूप छान आहे. पण तेच मी एखाद्या थर्ड पर्सनला जेव्हा दाखवतो असं होतं हा यार ठीक आहे चालेल फोटो. मग वाटतं की ओके ठीक आहे, हे आपणच खूप खुश होतो बिकॉज त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. पण ॲज अ थर्ड पर्सन त्याला हा एवढा चांगला नाही वाटत आहे. सो या सगळ्या गोष्टी त्याचा पार्ट आहे. सो हे सगळं चालू असतं दिवसभर सतत. मी फोटोग्राफी ट्रिपवर खूप कमी झोपतो. हार्डली 4-4.5 तास झोपतो. आणि नक्कीच माझ्याबरोबर जे कोणी रूम शेअर करतात त्यांना हा त्रास असणार की अरे उठसूट लॅपटॉप उघडून काहीतरी फोटो प्रोसेस करत बसलाय. बट इव्हेंच्युअली दे ऑल्सो जॉईन मी आणि आम्ही 4-5 टेप लॅपटॉप रूम मध्ये असतात ठेवलेले आणि कीप ऑन डिस्कसिंग. आणि म्हणजे ती एक भारत म्हणेन की तो एक ऍडव्हान्टेज आहे या ट्रिपचा, की ते एकत्र बसून शिकायला मिळते. किंवा मी कित्येक वेळा माझे फोटो दुसऱ्या की यार तू प्रोसेस करून दाखव मला, हा तू कसा केला असता, किंवा ते मला विचारत असेल तू हा कसा केला असता. सो इट्स फन. हे सगळं बिहाइंड द सीन्स चालू असतं. सलील, आता हे सगळं तू म्हणलास की तुम्ही प्रोसेस करता, पोस्ट एडिट सगळं चालू करता म्हणजे काम. येस. हे सगळं नेमकं कसं असतं, कसं घडतं म्हणजे फोटोंच्या बाबतीत? अगदी काय म्हणतात लेमॅन लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर पूर्वीचे आपण रोलमधनं फोटो काढायचो. स्टुडिओमध्ये जे ते डेव्हलप करायचे हे सेम आहे. यू आर डेव्हलपिंग अ डिजिटल कॉपी ऑफ युअर पिक्चर. सो कॅमेरा जेव्हा फोटो काढतोय तेव्हा कॅमेराला हे माहित नाही समोर काय आहे, वाघ आहे किंवा काय आहे. कॅमेराला काय दिसतंय, पडलेला लाईट मी कॅप्चर केलं. सो कॅमेरामध्ये ना बरेच वेळा असं होतं की ते शॅडो, हायलाइट्स जे काय वेगवेगळे किंवा मिड टोन्स हे सगळं कॅप्चर होतं. आणि हे सगळं त्या रॉ डेटामध्ये असतं. म्हणजे रॉ फाईल आम्ही जी म्हणतो, रॉ फाईल दॅट इज नॉट अन इमेज, दॅट इज अ डेटा फाईल. सो हा सगळ्या लाईटचा डेटा त्याच्यात कॅप्चर झालाय. कॅमेराला काय कळतंय की समोर वाघ आहे का प्राणी आहे का भिंत आहे. त्याने कळलं की हे एवढ्या ह्याच्यात इतका लाईट होता, इतक्या ह्याच्यात एवढा अंधार होता, हे मिड टोन्स आहे. सो ते एनहान्स करणं इज द प्रोसेस. म्हणजे खूपदा असं होतं की एखादा असं धरून चला की मोठी फ्रेम आहे आणि त्याच्यात झाड आहे आणि त्या झाडाचा सावलीत सिंह बसलाय. सो मी फोटो काढताना जेव्हा त्या मोठ्या फ्रेमचा फोटो काढला तर माझ्याकडे काही ब्राईट एरिया आहे, काही शॅडो मधला एरिया आणि झाडाचा हा मिड टोन एरिया आहे.
सो मला महत्वाचं काय आहे तर तो सीन आहे. सो तर त्या हिशोबाने प्रोसेस करणं फोटो की ज्यातला ब्राईट वाला पार्ट मी सोडून देईन, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. शॅडो मधला माझ्या कामाचा आहे. सो त्या हिशोबाने तो फोटो काय व्ह्युएबल बनवणं किंवा थोडासा एनहान्स करणं इज व्हॉट प्रोसेसिंग इज. म्हणजे अगदी बेसिक करायचं झालं तर प्रॉब्ली एका फोटोला 1.5-2 मिनिटाचा वेळ लागतो. आणि एडिटिंग म्हणाल की मग तर असे आर्टिफिशियल लाईट आणि हे ते सगळं टाकून किंवा थोडंसं आर्टिस्टिक, मी अजिबात म्हणणार नाही की ते चुकीचं आहे. त्याचा हॉबी, तुम्हाला पूर्ण हक्क आहे, तुम्ही तुमचे पैसे खर्च करून गेलाय, तुम्हाला जसं प्रेझेंट करायचंय तुमचं आर्टवर्क ते तुम्ही करू शकता. बट मी खूप वीक आहे त्याच्यात, म्हणजे मला अजिबात ते आर्टिस्टिक जमत नाही. मी आहे ते काढून देऊ शकतो, बट असं काही बनवू नाही शकणार त्यातनं. सो ते त्याचं बऱ्यापैकी लेंथी प्रोसिजर होईल की एडिटिंग टेक्स टाइम, बिकॉज ऑफकोर्स तुम्हाला ती इमॅजिनेशन पाहिजे की हा लाईट कुठनं येतोय. कारण तुम्हाला दिसतंय की प्राण्याच्या मागणं लाईट आणि तुम्ही तो एडिटिंग मध्ये समोर टाकला तर ते आर्टिफिशियल दिसणार आहे. सो तसं न करता त्याच्यात ऑफकोर्स सगळ्यात अभ्यास जरुरीच आहे, पण त्याला वेळ लागतो. प्रोसेसिंग मध्ये तसं नाही. प्रोसेसिंग मध्ये जे दिसतंय ते ह्युमन आयला अजून बेटर करून देणं इज व्हॉट इज प्रोसेसिंग. आणि त्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर होतं सगळ्यात. लाईट रूम आहे, फोटोशॉप आहे, अजून काही छोटी छोटी सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यातही होतं. आणि तुम्ही फोनवरही करू शकता, म्हणजे अगदी नॉर्मल फोनवर सुद्धा यू कॅन एनहान्स अ बिट, थोडंसं कॉन्ट्रास्ट चेंज करणं, व्हाईट्स कमी करणं, ब्राईटनेस कमी करणं, शॅडो हे. म्हणजे तर टेक्निकली बघायला गेलं तर खूप गोष्टी आहेत. म्हणजे फोटोमध्ये 2 प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात, म्हणजे एक लोकल ऍडजस्टमेंट आणि एक ग्लोबल ऍडजस्टमेंट. सो ग्लोबल इज त्या पूर्ण फ्रेमवर अप्लाय होते ती, आणि लोकल इज त्यातल्या पर्टिक्युलर कुठल्या तरी पार्टला. जसं म्हटलं की फक्त शॅडो मधल्या भागाशी करायचं आहे, तर दॅट आय कॉल इट ॲज अ लोकल ऍडजस्टमेंट, की त्या फोटोमधला फक्त जो शॅडो एरिया आहे त्याच्यावर मी काम करतोय. बट तेच मी नुसतं ब्राईटनेस जेव्हा वाढवतो तेव्हा मी पूर्ण फ्रेमवर काम करतोय. सो वी कॉल इट अ ग्लोबल ऍडजस्टमेंट किंवा ग्लोबल ग्लोबल सेटिंग्स. आणि हे लोकलीच तेवढ्या तेवढ्या पार्टवर, हायलाइट्सवर, शॅडोजवर काम करणं. सो हे करावं लागतं बऱ्यापैकी, बिकॉज दॅट्स द लिमिटेशन ऑफ युअर कॅमेरा. असं नाही की तुम्ही खराब फोटोग्राफर आहे म्हणून हे करावं लागतंय. त्या इक्विपमेंटचे काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन ओव्हरकम करण्यासाठी हे करावं लागतं, टू लुक इट टू मेक इट लुक ॲज नॅचरल ॲज पॉसिबल ऑर ॲज इट वॉज, थोडंसं बेटर. सलील, तू जेव्हा फोटोग्राफी सुरू केलीस किंवा सिरियसली वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केलीस, तेव्हाची फोटोग्राफी आणि आताच्या डिजिटल एजमध्ये जी काय फोटोग्राफी चालली आहे, प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, त्यामुळे बिंग अ फोटोग्राफर इज लाईक एव्हरीबडी इज अ फोटोग्राफर असं झालंय ना आता थोडंसं. तर तुला हा सगळा माहोल किंवा हे सगळं जगच कसं बदललेलं दिसतं रे? म्हणजे तुझा प्रत्येक फोटो काढल्याच्या क्षणी दुसऱ्या क्षणी इन्स्टावर जाऊ शकतो स्टोरी म्हणून, लोक लगेच बघू शकतात. हे सगळं असताना मग हे तुला बदललेलं कसं दिसतात ही दोन जग? बदल नाही, दोन्ही साईडनी ऑफकोर्स त्याचे काही प्लस पॉईंट पण आहेत आणि काही निगेटिव्ह पॉईंट पण आहेत. तर प्लस पॉईंट मी म्हणेन की खूप अशा गोष्टी डॉक्युमेंट व्हायला लागल्या ज्या डॉक्युमेंट नाही व्हायच्या. की आज विचार करा की तुम्ही जंगलात चाललाय. पूर्वी कदाचित 10 वर्षापूर्वी 50 जिप्सीतल्या कदाचित 2 किंवा 3 जिप्सींकडेच कॅमेरा असायचे. फोनची क्वालिटी एवढी चांगली होती की त्याचे फोटो येऊ शकायचे. पण आता अशा नॅचरल हिस्ट्री मुवमेंट असतात काहीतरी, की वाघ आणि अस्वलाची फाईट झाली, वाघ आणि लेपर्ड मारला, किंवा असं काहीतरी खूप अनयुज्युअल गोष्टी ज्या आता प्रत्येकाच्या फोनमध्ये खिशात कॅमेरा आहे. सो या गोष्टी डॉक्युमेंट व्हायला लागल्या. ते खूप चांगली गोष्ट आहे की बऱ्याच एक्स्ट्रा डेटा आपल्याला मिळायला लागला, जे आपल्याला probably आपल्याकडे यायचंही नाही, आणि खूप फास्ट मिळायला लागलं. की असं काहीतरी झालं की 2 मिनिटात इंस्टाग्रामवर येतं आणि ते व्हायरल होतं, तर सगळ्यांना बघायला मिळतं. सो दॅट इज, आय वुड कन्सिडर की ती खूप चांगली गोष्ट आहे. खूप रेअर स्पीशीज दिसतात, जसं आता रिसेंटली काझीरंगाला गोल्डन टायगर तो दिसायला लागला होता. ल्युसिस्टिक टायगर आहे ते. त्याला एक कोड, जे आपण मागच्या वेळेला बोलणं झालं तसा तो दिसला होता. तर ते सगळ्यांना कळलं की हा दिसतोय. मानसमध्ये आता मेलॅनिस्टिक लेपर्ड मिळालं इंडियात, तर त्या एका टी स्टेटमध्ये दिसत होते. अर्ध्या इंडियातले फोटोग्राफर तिकडे जाऊन आले. तर हा मी म्हणेन की त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे की ज्याला हे असं काही बघायची इच्छा आहे, सो त्याला ते बघायला अवेलेबल आहे. बिकॉज ऑफ सोशल मीडिया ते पटकन कळतं की इथे हे दिसतंय. दुसरं एक आहे की गर्दी होते त्याच्यामुळेच, की एकदा कळलं की हे दिसतंय की सगळे तुटून पडतायत, आणि मग फक्त मला ते मीही बघितलं हे सोशल मीडियावर टाकायच्या गर्दीमुळे मग आपण एथिक्स विसरून जातो, आपण आपल्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज विसरून जातो वेन वी आर इन वाईल्ड लाईफ. की नाही, कसं मला हे दिसलं हे दाखवण्यात आपण मग्न होऊन जातो, आणि मी हे करेक्ट बघतोय की नाही हेच विसरतो. सो हे एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. दुसरं मी म्हणेन, कम्पेअर खूप जास्ती करायला लागले लोक, की तुम्हाला जर चांगलं सायटिंगच नाही झालं तर तुमच्याकडे चांगला फोटो कसा येईल. म्हणजे यू शुडंट बी फिलिंग बॅड की माझ्याकडे चांगला फोटो नाहीये. तुमच्याकडे चांगलं सायटिंग झालं आणि मी फोटो चांगला काढू नाही शकलो याच्यावर दुःखी होणं इज ओके. बट अरे, त्याला सिंह दिसला इथे पण मला नाही दिसला, याच्यावर दुःखी होण्यात मला काही लॉजिक नाही वाटत, कारण तुला ते दिसलंच नाही ना, तर तू कसा फोटो काढणार आहे.
सो सोशल मीडियामध्ये तेही होतं की अरे इथे यांना हे दिसलं, यांना ते दिसलं, पण मी हे नाही बघत आहे. त्यांच्या 25 सफारीतल्या एका सफारीमध्ये दिसलं, त्यांच्या 30 ट्रिप मधल्या एका ट्रिपमध्ये दिसलं. तुम्ही वर्षातनं एकदा जाल आणि एक्सपेक्ट कराल की जे वर्षातनं 30 वेळा जातोय त्याच्यासारखं सगळं मला मिळावं, तर इट इज ही एक्सपेक्टेशन चुकीची आहे, इज व्हॉट आय वुड से. आणि हे नव्हतं ते बरं होतं की तेव्हा खूप असे गिन्या लोकांशीच कम्पेअर केलं जायचं आणि ते फोटो कम्पेअर केले जायचे ना की सायटिंग. पण आता असं होतं ना की अरे हाय सफारीला गेले, अरे यांना तर बघ ही ट्रिप गेली होती यांनी 4 दिवसात एवढे हे बघितले, सिंह बघितले. ठीक आहे ना रे, ते तुम्हाला पण ते जे दिसलं त्याच्यात खुश व्हा. ते कम्पेअर करत बसलो तो प्रॉब्लेम होतो. सो या काही म्हणजे इट्स अ मिक्स, असं नाही म्हणता येणार की सोशल मीडिया फक्त चांगलाच आहे किंवा फक्त खराब आहे, पण याच्या दोन्ही साईड्स आहेत. ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन अस की आपण कुठली साईड घेतो आणि त्याचा कसा वापर करून घेतोय. चली, तू आता झिम्बाब्वेला चाललेला आहेस पुढच्या आठवड्यामध्ये. येस. तर तू परत आलास की आपण परत भेटणार आहोत आणि आपण वन एपिसोड डेडिकेटेड टू तुझी झिम्बाब्वेची ट्रिप, तिथले फोटो, तुझे व्हिडिओज, तुझे एक्सपिरियन्सेस, हे येस. सगळं आमच्याबरोबर जरूर शेअर कर. नक्की नक्की. आणि सेफ ट्रॅव्हल्स. बिलकुल. म्हणजे मला या इंटरव्ह्यू मधनं मला इतकी मजा येते की हे जे काय आता 10-15 वर्षापूर्वी केलं ते मला वाईल वी आर टॉकिंग एक एक गोष्टी आठवत आहेत. सो आय एम ऍक्च्युअली एन्जॉईंग शेअरिंग दिस इन्फॉर्मेशन. सो डेफिनेटली भेटू. आणि जस्ट हे म्हणजे स्पेशली तुमच्यासाठी आहे, हे कट केलं तरी चालेल व्हिडिओनं. मी झिम्बाब्वे नंतर मसाई मारालाही जाणार आहे. त्यामुळे हे खास तुम्हाला जळवण्यासाठी आहे की मी मसाई माराला 4 दिवस आहे त्याच्यानंतर. अनफेअर आहे. तुझी नैतिक जबाबदारी आहे आता मला मसाई माराची ट्रिप घडवणं, हे तू लक्षात घे. घडवून आणणं. येस, करेक्ट. सो मी जसं म्हटलं की आता ते की एक परत जाता आलं पाहिजे, अशी मला काहीतरी जुगाड आपण करू. येस. Yes. भेटूया. बाय. नक्की. चलो, बाय बाय.